मुलींसाठी एस्पेशली जेव्हा तुम्ही लग्न कराल, तुमचे सासू-सासरे तुम्हाला बोलले की नाही कुठे जायचं नाही, घरून काम करायचं, तर रिमोट काम देणाऱ्याही अनेक कंपन्या आहेत. म्हणजे तुम्ही घरात बसून चांगला पगार घेऊ शकता, अशाही अनेक संधी IT च्या नॉलेजमुळे तुम्हाला ओपन होतील. अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये आपण बघतो की कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या आहेत. म्हणजे आणि हे गावाकडली मुलं फक्त डॉक्टर, इंजिनियर, MPSC, UPSC, पोलीस आणि मिलिटरी याच्या पलीकडे विचारच करत नाही. गाव, तिथून मुंबई, तिथून परत अमेरिका आणि अमेरिकातून परत गावी. 3री-4थीचे मुलं हे का म्हणजे शाळेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जात आहेत? त्याचा आणखी डिटेल अभ्यास केल्यावर मला कळलं की ह्या मुलांना शाळेमध्ये जेवण कसं बनवायचं हे शिकवलं जातं. जे की एका व्यक्तीला एका दिवसात काम करायला 8 तास असतात. आपण तो 9 to 5 म्हणतो. आता त्या 8 तासांमध्ये थोडे लोक 10,000 कमवतात, थोडे 20,000, थोडे लाखोंमध्ये कमवतात, थोडे करोडोंमध्ये कमवतात. मग आता तुमच्यावरती आहे की तुम्हाला काम कसं करायचं ज्याच्याने तुम्ही कमवू किती शकाल. सर, तर आज आपण द बाप कंपनी या माध्यमातून जिंतूरमधील विद्यार्थ्यांसाठी IT आणि AI क्षेत्रातील करिअरची संधी या विषयावर करिअर गाईड्स व त्यांचा अनुभव जाणून घेण्यासाठी आज आपण इथं जमलेलो आहेत. आजच्या या मुलाखतीत आपल्याला 2 मान्यवर लाभलेले आहेत. द बाप कंपनी यांचे अध्यक्ष श्री रावसाहेब घुगे सर व ध्रुव भैया साकोरे, संस्थापक ग्लोबार्क सोल्युशन, या दोघांचेही मनापासून स्वागत करतो. सर, मागील काही महिन्यापासून जिंतूर असेल, सेलू असेल किंवा परभणी जिल्हा असेल, या सतत आम्ही द बाप कंपनी IT कंपनीची चर्चा ऐकून आहोत. तर नेमकं ही बाप कंपनी काय आहे, हीची संकल्पना तुम्हाला कशी सुचली, यावर काय सांगाल? प्रथमतः जिंतूरकरांना नमस्कार. एवढे जेवढे विद्यार्थी इथे आलेत, तुमच्यासाठी कदाचित हे सेशन तुमचं डोळे उघडणारं असेल. मी रावसाहेब घुगे, बाप कंपनीचं संस्थापक. गेल्या 3 वर्षा अगोदर कोविडमध्ये मी अमेरिकेवरून रिटर्न आल्यानंतर आमच्या गावात तुमच्यासारखीच अनेक मुलं बघितली, जी पोलीस भरती, मिलिटरी भरतीची तयारी करत होती, स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. संध्याकाळी 5-6 वाजता अनवाणी पायानं त्या डांबरी रस्त्यावरती पळत होती, प्रॅक्टिस करत होती. आणि दिवाळीच्या सुट्टीत आल्यानंतर मला असं दिसलं की हे मुलं किती मेहनत करत आहेत. दररोज 3-4 तास रात्रीचं पळायचं, सकाळी लवकर उठून व्यायाम करायचा, वेगवेगळ्या परीक्षांच्या तयाऱ्या करायच्या. तर म्हटलं यांच्यासाठी वेगळं ऑप्शन काय असेल. कारण ही जी सगळी मुलं होती, जेव्हा मी त्यांना भेटलो, ती आर्ट्स, कॉमर्स, इवन सायन्स बॅकग्राऊंडची सुद्धा होती. आणि ते मुलं ह्या सगळ्या गोष्टींची तयारी करताना त्यांच्याकडे एकच होप होती की कुठेतरी भरती निघेल, मग आम्ही त्या भरतीला जाऊ आणि त्या भरतीमध्ये आमचा नंबर लागेल, आम्ही सिलेक्ट होऊ आणि मग सरकारी नोकरी मिळेल. म्हणजे एक लॉटरी खेळल्यासारखं आहे. लक्षात ठेवा, कोविडमध्ये 2-3 वर्ष तर भरत्याच निघाल्या नाही. ते मुलांना मी विचारलं, ते म्हणे आम्ही 2-3 वर्षापासून तयारी करतोय. काही आता एज बार व्हायला आलेले होते. म्हणजे ग्रामीण भागाचं हे दुर्दैव आहे की मुलांना हाच एक पर्याय उपलब्ध आहेत. बरेचसे मुलं जे 10वी नंतर चांगले पर्सेंटेज घेतात, त्यांचे आईवडील त्यांना सायन्सला टाकतात. सायन्सलाही कॉलेजमध्ये एका ठिकाणी, क्लासला दुसरीकडे, त्याच्यामध्ये 1-1.5 लाख रुपये टाकून त्यांनी मेहनत केलेली असते. त्याच्यानंतर CETची तयारी, नीटची तयारी, या गोष्टींमध्ये प्रचंड मेहनत, पैसा मुलांचा वाया जातो. आणि सिलेक्शन किती होतं तर हार्डली 10-20%. स्पर्धा परीक्षांचं तर पर्सेंटेज 2-3 टक्क्यावरती आहे. आपण आज MPSC, UPSC बघतो, 0.5%, 0.3% सिलेक्शन क्रायटेरिया आहे. तर हे जेव्हा मी चित्र जवळून बघितलं, मी म्हटलं यार, अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये आपण बघतो की कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या आहेत. म्हणजे आणि हे गावाकडली मुलं फक्त डॉक्टर, इंजिनियर, MPSC, UPSC, पोलीस आणि मिलिटरी याच्या पलीकडे विचारच करत नाही. यांना काहीतरी वेगळे मार्ग दाखवण्याची गरज आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की चला, एक सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीमध्ये एवढ्या जॉबच्या संधी आहेत, तर आपण याची दारं ग्रामीण भागातल्या मुलांना ओपन करू शकतो का. आणि तो विचार करून मी आमच्याच गावामध्ये बाप कंपनी नावाची एक IT कंपनी सुरू केली.
तर तिथे हे करण्याचं कारण असं होतं की ग्रामीण भागातल्या मुलांना या 4-5 गोष्टींच्या व्यतिरिक्त आणखी जॉबच्या संधी काय आहेत त्या कळाव्यात आणि त्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळाव्यात म्हणून. आणि कंपनी होती, मग काम करायला लोक आणायचे कुठून? पुण्यात मुंबईत सेटल झालेले लोक परत गावाकडे येत नाहीत, कारण त्यांचे EMI चालू असतात, त्यांचे हप्ते चालू असतात, त्यांनी घर घेतलेलं असतं, त्यांची बायको बोलते की नाही मला गावाकडे जायचं नाही, त्यामुळे ते काय परत यायला तयार होत नाही. आणि म्हणून डेव्हलपर सॉफ्टवेअर इंजिनियर आणायचे कुठून? तर मग आम्ही असा विचार केला की चला अगदी 10वी 12वी नंतरच मुलांना घ्यायचं, त्यांना ट्रेन करायचं आणि आपल्याकडे जॉबला घ्यायचं. तर म्हणून बाप कंपनी बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की आम्ही शिकवतो. पहिल्यांदा ही एक कंपनी आहे, आम्ही सॉफ्टवेअर तयार करतो जगासाठी. आमच्याकडे अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया अशा देशातले क्लायंट आणि त्यांचे प्रोजेक्ट्स आहेत. पण ते प्रोजेक्टवरती काम करण्यासाठी जी मॅन पॉवर आहे ती पुण्यात मुंबईत जाते आणि आम्हाला ही कंपनी गावाखेड्यांमध्ये चालवायची होती, म्हणून आम्ही गावाकडल्या मुलांना ट्रेन करायला सुरुवात केली. आणि आज आमच्याकडे 3 वर्षानंतर जवळजवळ 600 शेतकऱ्यांची मुलं आहेत जी ट्रेन झाली आहेत आणि जे आमच्या प्रोजेक्टसाठी काम करत आहेत बाहेरच्या क्लायंटसाठी. सो बाप कंपनी हा एक IT आणि एज्युकेशन याचा एक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म आहे. जसं आपण ITI केल्यानंतर अप्रेंटिसशिपला जातो किंवा इंजिनिअरिंग केल्यात 1-2 महिन्यासाठी इंटर्नशिपला जातो, तसं आमच्याकडे शिक्षण घेणारी मुलं ही पहिल्या महिन्यापासून इंटर्नशिप करतात, ऑन जॉब ट्रेनिंग घेतात 3 वर्ष. त्यामुळे ते एवढे परफेक्ट होतात की त्यांना आम्ही 100% जॉब देऊ शकतो. आणि मगाशी IQ वगैरे ह्या गोष्टींचा विचार झाला तर मला वाटतं की आमच्या फील्डसाठी IQ पेक्षा प्रॅक्टिसची जास्त गरज आहे, जे आम्ही 3 वर्ष मुलांकडून करून घेतो. जसं की राव सरांनी सांगितलं द बाप कंपनीबद्दल, ध्रुवभाई आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो. ग्लोबार्क सोल्युशन ही संस्था काय करते आणि ह्याची संकल्पना तुम्हाला कशी आली? खरं म्हटलं तर ग्लोबार्क सोल्युशन्स जी आहे ती एक एन्व्हायरमेंटल सर्व्हिसेस कंपनी आहे. आम्ही कार्बन क्रेडिट्स जनरेट करायचं काम करतो. इकडे उपस्थित असलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांना मी सांगू इच्छितो की कार्बन क्रेडिट्स जर आपण नंबर्समध्ये बोललं तर एक कार्बन क्रेडिटची व्हॅल्यू असते 1 मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईड, जेव्हा आपण पर्यावरणापासून वाचवतो किंवा काढतो. आणि हे एक फायनान्शियल मेकॅनिझम झालं आहे रिन्युएबल एनर्जी म्हणा, ग्रीन एनर्जी म्हणा, याचे इन्व्हेस्टमेंट्स वाढवण्यासाठी. तर आमची कंपनी याचं काम करते. मी मुंबईमध्ये टाटा सन्समध्ये काम करताना मी एक रिसर्च पेपर लिहित होतो आणि ते रिसर्च पेपरमध्ये मी फिगर आउट करत होतो की आपल्या भारत देशामध्ये जर आपल्याला एक ग्रीन एनर्जीचं ट्रान्झिशन करायचं आहे तर ते कसं करणार आपण, त्यासाठी फायनान्शियल मेकॅनिझम्स काय आहे. मग तेव्हा मला कार्बन क्रेडिट्सची संकल्पना कळाली. 1.5 वर्ष याच्यावरती मी रिसर्च केला, टीम बिल्ड केली आणि मागच्या ऑगस्टमध्ये आमची कंपनी सुरू झाली. तर नेमकं आम्ही करतो काय? आम्ही ॲग्रिकल्चर आणि एफॉरेस्टेशन प्रोजेक्ट्स रजिस्टर करतो. बेसिकली जेव्हा आपल्या भारत देशाचा एक शेतकरी आहे, त्याची सध्याची जी शेती करायची प्रक्रिया आहे त्याच्यामुळे पर्यावरणाला नुकसान होतो आहे आणि आपण बघतोय की वर्षानुवर्ष शेतीचं उत्पन्न कमी होत चाललं आहे. जमिनीचा ऊस जो आहे तो आता राहिला नाही आहे. याचं कारण आहे की जे प्रॅक्टिस आहेत म्हणजे केमिकल वापरणे, रेसिड्यू जे आहे ते इन्कॉर्पोरेट नाही करणे, जाळून टाकणे, अशा गोष्टींमुळे जमिनीची क्वालिटी खराब होती आहे आणि वर्षानुवर्ष उत्पन्न कमी होत चाललं आहे. इकडं आमची कंपनी येते पिक्चरमध्ये. आम्ही शेतकऱ्यांचा एक डेटा घेतो, सर्वे घेतो आणि त्यांनी त्यांच्या शेती करायच्या प्रक्रियेमध्ये काय बदल केले पाहिजेत हे सुचवून सांगतो. आणि हे सगळं होताना जर कार्बन क्रेडिट्सच्या मार्फत त्यांना एक आर्थिक फायदा होत असेल तर त्यांचं नुकसान काय आहे? मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की या पूर्ण प्रक्रियेमध्ये आम्ही शेतकऱ्यांकडनं 1 रुपयाही घेत नाही, की आम्ही त्यांचा कोणता प्रोडक्ट घेत नाही किंवा आमचा कुठला प्रोडक्ट त्यांना विकत नाही. ही पूर्ण प्रक्रिया फक्त त्यांचे जे सध्या पद्धत आहे त्याला मॉनिटर करून, रजिस्टर करून, व्हेरीफाय करून कार्बन क्रेडिटचा आर्थिक फायदा त्यांना पोहोचवण्याची आहे. सर काल आपण इंटरप्ट करायचं तर थोडंसं एक पॉईंट. आता ध्रुवभाई या लंडनमध्ये शिकलाय म्हणून कदाचित खूप सारे इंग्लिश वर्ड आतमध्ये आले असतील पण माझा जो मुद्दा होता की तुम्ही जे 5-6 जॉब कॅटेगरी नेहमी ऐकता, डॉक्टर, इंजिनियर, पोलीस, मिलिटरी भरती किंवा मग IAS आणि IPS, याच्या पलीकडे हा नवीन शब्द तुम्हाला ऐकायला मिळाला असेल कार्बन क्रेडिट.
आणि मला खात्री आहे की इथे बसलेल्या 90% लोकांनी तो अगोदर ऐकला नसावा किंवा या मुलांनी तर नक्कीच ऐकला नसावा. पण मला तुम्हाला सांगायचं आहे की ह्या क्षेत्रामध्ये जॉबच्या संधी आहे. ध्रुवभाईने जे बोललं त्याच्यामध्येही खूप साऱ्या जॉबच्या संधी आहेत. म्हणजे मार्केटमध्ये एवढे वेगळ्या टाईपचे जॉब आहेत, फक्त आपण उघड्या डोळ्यांनी ते बघत नाही किंवा ग्रामीण भागामध्ये त्याची माहिती पोचत नाही. आता आपण बघतोय अडाणी आणि अंबानी यांनी रिन्युएबल एनर्जी याच्यामध्ये किती मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. म्हणजे आपल्या गावागावात आता सोलार येत आहेत, बरोबर. विंड एनर्जी आहे, आपण पवन चक्क्यांपासून वीज निर्मिती करतो. इंधनाचे साठे कमी होत आहेत किंवा कोळशावरती वीज निर्मितीपेक्षा सोलारवरती आपण काय काय तयार करू शकतो याच्यावरती बराच रिसर्च चालू आहे. तर मला हे सांगायचं ह्या पॉईंटवरून की जे हे करतायत तशा क्षेत्रामध्ये पण प्रचंड जॉब आहे. आणि पुढे आता डिस्कशनमध्ये येईलच, तर अनेक प्रकारचे जॉब आहे जे ग्रामीण भागातल्या मुलांना माहीत पडले पाहिजे आणि ते जॉब त्यांनी मिळवण्यासाठी त्या टाईपचं एज्युकेशन घेतलं पाहिजे. हेच म्हणजे पुढच्या चर्चासत्र मला असं वाटतं की तुम्ही डोळे उघडे ठेवून कान उघडे ठेवून ऐकावं. तर यातून तुम्हाला कळेल की तुम्हाला जेवढे जॉब माहिती आहे याच्या पलीकडे अनेक जॉब मार्केटमध्ये आहे. सर, तुमची एक जीवन कथा सांगा. म्हणजे आधी गाव, तिथून मुंबई, तिथून परत अमेरिका आणि अमेरिकातून परत गावी. बऱ्याच लोकांनी माझा व्हिडिओ बघितला असेल त्यामुळे ते माहीत असेल अगोदर, पण मी शॉर्टमध्ये सांगतो. इथे बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांसारखंच आमचं गाव एकदम छोटं आहे, 1200 लोकसंख्या असलेलं. सो तिथल्या मराठी शाळेमध्ये ZPच्या शाळेमध्ये मी 4थीपर्यंत शिकलो. त्याच्यानंतर आमच्या गावापासून 5 किलोमीटर लांब तिथे माध्यमिक शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. आम्ही त्यावेळेला अगदी अनवाणी पायाने चालत जायचो शाळेमध्ये. म्हणजे 5वी ते 10वीपर्यंत दररोजचा तो चालत जायचा प्रवास. आणि त्यातून मग पुढे 11वी 12वी तालुक्याच्या ठिकाणी जे 15 किलोमीटर लांब होतं ते सायकलवरती दररोज जायचं. त्यातून मी सायन्समध्ये माझं 11वी 12वी केलं. 10वीला मला पुढे डॉमिनेटिंग की ते आपल्या गावाकडल्या मुलांना थोडे दाबून टाकतात, तसंच माझ्याशी झालं. आणि तो सेकंड क्लास मिळाल्यानंतर मला जाणीव झाली की नाही यार, मी माझं आयुष्य शेळ्या मेंढ्या सांभाळण्यामध्ये नाही घालू शकत किंवा शेती करण्यात नाही घालू शकत. तर मी घर सोडलं, मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर BScला ॲडमिशन घेतलं कम्प्युटर सायन्सला. मुंबईला पाटकर कॉलेज म्हणून आहे गोरेगावला. आणि तिथे पार्ट टाईम जॉब करून मी माझं BSc कंप्लीट केलं. आणि त्याच्यानंतर मग MSc करायचं होतं, मास्टर्स करायचं होतं, कारण BSc नंतर जॉब नव्हते डायरेक्टली. तर मास्टर्स करताना मला एक वाईट अनुभव असा आला की मी जेव्हा लोन मागायला गेलो बँकेमध्ये, शिक्षण कर्ज मागायला गेलो, त्यावेळेस एका मॅनेजरने मला म्हटलं की तुला लोन देऊ शकत नाही, कारण तुझ्या घरात कोणीही, तुझे वडील काम करत नाही, आई काम करत नाही, घरात कोणाकडे पगाराची स्लिप नाही किंवा इन्कम टॅक्सचं फायलिंग नाही, त्याच्यामुळे तुला लोन मिळणार नाही. आणि तिथे मला जाणवलं की एका ग्रामीण भागातल्या प्रत्येक मुलाला किती असंख्य प्रॉब्लेम येत असतील शिक्षण कंप्लीट करायला. मी सुदैवाने BScच्या मुलांचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली, जे BSc कम्प्युटर सायन्स आणि IT चे मुलं होते. आणि ते क्लासेस एवढे वाढले माझं MSc करता करता की मला 25 लाख रुपये वर्षाला मिळायला लागले त्याच वेळेला. आणि तिथून मग बिझनेसचं माइंड, मुंबईमध्ये पैसा आहे तो आपण गोळा कसा केला पाहिजे, तर त्या आयडिया येत गेल्या. पण एक असा इन्सिडेंट झाला की मला वाटलं हे क्लासेस घेऊन मी फक्त क्लासेसच चालवेल, खरं जे ज्ञान आहे IT इंडस्ट्रीचं ते मला मिळणार नाही. इंडस्ट्री कशी चालते, बाहेरचे क्लायंट काय एक्सपेक्ट करतात, या गोष्टींचं ज्ञान मिळण्याची गरज मला वाटली. आणि मग ते क्लासेस बंद केले मी, आणि मी IT कंपनीमध्ये L&T इन्फोटेक जॉईन केली. आणि तिथून तो कॉर्पोरेटचा प्रवास सुरू झाला. त्याच्यानंतर बँक ऑफ अमेरिकेमध्ये जॉब मिळालं मला 2010 नंतर. आणि तिथून मग मी US गेलो. US गेल्यानंतर तिथेही डोक्यात हेच होतं की आपल्याला बिझनेस कसा करायचा आहे हे शिकायचं आहे. त्याच्यामुळे मी 2-3 वर्ष जॉब केलं, पण पूर्ण कॅलिफोर्निया मी फिरलो, अनेक लोकांशी ओळखी केल्या. आणि त्याच्यामधून मला कळलं की ह्या इंडियन मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या अमेरिकेतल्या लोकांबरोबर कसा बिझनेस करतात. आणि तिथेच मी 2017ला माझ्या एक इराणच्या पार्टनरसोबत एक IT कंपनी सुरू केली, ज्वेलरी आणि डायमंड इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी. आणि ती कंपनी आम्ही कोविडपर्यंत चालवली. कोविडमध्ये, आत्ताही चालूच आहे, पण कोविडमध्ये दिवाळीच्या सुट्टीत
घरी आल्यानंतर मला हे सगळ्या पोरांचे प्रॉब्लेम दिसले आणि मला वाटलं की अमेरिकेत राहून फक्त पैसा कमवण्यापेक्षा आपल्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे, या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून एक रिस्क घेऊन बघूया, चला नाही झालं तर आपण परत जाऊ आणि तिकडे कमवू, पण जर सक्सेस झालं तर अनेक मुलांचे आयुष्य बदलतील. त्या अनुषंगाने बाप कंपनीची सुरुवात झाली. तिकडचं मी सगळं क्लोज केलं आणि मग पारेगावमध्ये संगमनेर तालुक्यामध्ये आमची मोठा कॅम्पस आमचा 10.5 एकरमध्ये आहे, जिथे 600 मुलं आम्ही शेतकऱ्यांची घेतली, त्यांना ट्रेन केलं आणि मग त्यांना अमेरिकेतले, ऑस्ट्रेलियातले, युरोपच्या प्रोजेक्टवरती काम करायला तयार केलं. आज आमच्याकडे एवढी सगळी मुलं काम करतात आणि त्याला 3 वर्ष आत्ता होत आहेत 31 जुलैला. मला असं वाटलं हा प्रयोग महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या गावागावामध्ये व्हायला पाहिजे. सुदैवाने मेघना दीदींनी आमच्या प्रयोगाबद्दल आम्हाला ॲप्रिशिएट केलं आणि त्यांना असं वाटलं की परभणी जिल्ह्यासाठी पण ह्या संधी उपलब्ध व्हाव्यात. त्यांनी आम्हाला कंडिशन्स तशा उपलब्ध करून दिल्या, इन्फ्रास्ट्रक्चर बनवत आहेत आणि तोच प्रयोग आता आपण परभणीमध्ये करतोय. एव्हाना तो महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात पुढच्या काही वर्षांमध्ये होईल. पण बाप कंपनीचं दुसरं सेंटर आता परभणीमध्ये सुरू होतं आहे आणि आमचा मानस आहे की जसं पारेगावमध्ये 4-5 हजार एम्प्लॉई करण्याचे आम्ही ठरवलं आहे, तसं परभणीमध्येही 4-5 हजार एम्प्लॉई पुढच्या काही वर्षांमध्ये व्हावेत अशी आमची इच्छा आहे. सर, जसं तुम्ही सांगितलं जीवन प्रवास तुमचा, तर तसाच काही प्रवास न सांगता ध्रुव भैया तर परदेशातच शिकायला आहेत. तर भैया तुम्ही परदेशात शिकला, तिथल्या शिक्षण पद्धतीत आणि भारताच्या शिक्षण पद्धतीत काय फरक आहे? खरं म्हटलं तर जेव्हापासनं मी मागच्या निवडणुकीच्या आधी गावागावात जाऊन फिरत होतो, लोकांना भेटत होतो, मला एकच हा प्रश्न सगळे विचारतात की बाबा तिकडच्या शिक्षणात आणि इकडच्या शिक्षणात फरक काय? तर माझं उत्तर एकच आहे की जेव्हा एक विद्यार्थी बाहेर देशात शिकायला जातो, पुस्तकाचं नॉलेज म्हणावं किंवा अकॅडमिक नॉलेजपेक्षा जास्त तिकडं विविध देशांचे जे विद्यार्थी येतात, त्यांची जी संस्कृती असते, त्यांचा जो कल्चर असतो, त्यांची जी विचार करायची पद्धत असते, या सगळ्याची तुम्हाला जाणीव होते. तुम्हाला पुस्तकांच्या परे जगातल्या विविध समाजांमध्ये कसं लोक वागतात, त्यांचे विचार काय असतात आणि सगळ्यांना सोबत घेऊन कसं राहू शकतो आणि जग घडवू शकतो, हे गोष्टी शिकायला भेटतात. आणि जर आपण शिक्षणाविषयी म्हणलो किंवा शिक्षण कसं आहे म्हणलो, तर तिकडं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते फार स्ट्रॉंग आहे. आता मला स्वतःला माझं BSc कंप्लीट झालं आहे. माझ्या BScच्या 3 वर्षांमध्ये मी कुठलीही टेक्स्टबुक किंवा नोटबुक वापरली नाही. आमचं एक प्लॅटफॉर्म होतं सर, मूडल म्हणून. त्या प्लॅटफॉर्मवरती आमचे जे लेक्चरर्स होते, ते स्लाईड्स होते, ते अपलोड करायचे आणि त्या टॉपिक रिलेटेड जे स्टडी मटेरियल होतं, म्हणजे वेगळ्या वेगळ्या न्यूजपेपरचे आर्टिकल होते किंवा रिसर्च पेपर्स होते, असे सगळे लिंक्स वगैरे पाठायचे आणि आम्हाला स्वतः सगळं काय अभ्यास करून वाचून त्याची एक समरी घेऊन मग परीक्षेमध्ये त्याचं उत्तर द्यावं लागायचं. म्हणजे म्हणायचा अर्थ हे की मेन फरक आहे की आपले जे शिक्षक असतात भारतामध्ये, ते एका पालकाप्रमाणे आपल्या विद्यार्थीच्या मागे लागून त्यांना समजवतात, त्यांचा अभ्यास करून घेतात. तशी पद्धत तिकडं नाही आहे. तिकडं तुम्हाला ते मटेरियल अवेलेबल करून देणार, काय आहे ते सांगणार, पण कसं त्याला उत्तर काढायचं, उत्तर शोधायचं ते तुमच्यावरती असतं. हा मेन फरक आहे. याच्यात एक पॉईंट मला ॲड करायचा आहे, तो म्हणजे या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आपल्याकडे एक टिपिकल पद्धत झाली आहे की मुलांना नोट्स देतात शिक्षक, क्लासेसने नोट्स काढलेले असतात, क्लासेस फक्त प्रॅक्टिस करून घेतात आणि याच्यामध्ये 10वी-12वी नंतरपर्यंत मुलगा नोट्स एक्सपेक्ट करतो, गाईड्स एक्सपेक्ट करतो, तेच पाठांतर करून त्याच्यात प्रॅक्टिस करून फक्त चांगले मार्क्स कसे काढायचे याचेच प्रयत्न होतात. म्हणजे मला अजूनही कळत नाही की मी स्वतः 10वी-12वीपर्यंत ते मराठीचे, हिंदीचे एवढे मोठे मोठे गाईड पाठ करून उत्तर लिहिले. ज्याचं उत्तर सगळ्यात मोठं त्याला जास्त मार्क्स, ज्याचं अक्षर खूप चांगलं त्याला जास्त मार्क्स, बरोबर. आणि ज्याला चांगले मार्क्स मग तो हुशार. हे जे आहे, मी हुशार होतो 10वी-12वीपर्यंत, त्याच्यामुळे मला माहिती आहे की त्या हुशार मुलालाच एक ॲप्रिशिएशन मिळतं. मग जो मागे राहिलेला मुलगा आहे तो स्वतः आणखी मागे मागे पडत जातो. दुर्दैव आहे या गोष्टीचं. मी जेव्हा अमेरिकेत बघितलं, माझ्या मित्रांची मुलं जेव्हा शाळेत म्हणजे जायचे, ते मुलं 1ली-2रीला होते आणि त्यांच्या हातात मला वीणा, ते वेगळे वाद्य दिसायचे. कधी कधी ते मुलं जेवणाचं सामान घेऊन जायचे, म्हणजे भाजीपाला
किंवा फळभाज्या वगैरे शाळेत. म्हटले 10वी म्हणजे 3री-4थीचे मुलं हे का म्हणजे शाळेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जात आहेत. मग त्याचा आणखी डिटेल अभ्यास केल्यावर मला कळलं की ह्या मुलांना शाळेमध्ये जेवण कसं बनवायचं हे शिकवलं जातं. या मुलांना 1ली, 2री, 3री पासूनच ते म्युझिक शिकणं कंपल्सरी आहे. म्हणजे विचार करा, आपल्याकडे हे मुलं, मला वाटत नाही यातलं एक पण स्वयंपाक करत असेल घरी. करतात का रे? चहा वगैरे बनवता येतो का तुम्हाला? मुलींना येत असेल. मुलांचं 28 वर्षाचे मुलं झाले तरी आई जेवण बनवून दे तरच मी खाणार, अशापर्यंत त्यांची सिच्युएशन असते. म्हणजे आणि आमच्याकडे जेव्हा मुलं येतात, मी आता बघतो आमच्याकडे BSc ला MSc ला मुलं येतात, काही मुलं कंप्लेंट करतात की इथे आम्हाला शिकवत नाहीत. अरे 10वी 12वी नंतर तुमचं शिक्षण कसं असलं पाहिजे की तुम्हाला शिकायचं कसं हे शिकवलं पाहिजे, ना की तुम्हाला समोर कोणीतरी लेक्चर देईल, मग नोट्स काढून देईल, मग ते तुम्ही पाठ कराल. पण दुर्दैवाने आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा मुलांना समोर येऊन शिकवलं जातं, त्यांना नोट्स काढून दिल्या जातात, मग त्यांनी त्या पाठ करायच्या आणि मग त्यांनी हे करायचं. त्याच्यातून मुलांची प्रगती होत नाही. तुम्ही 12वी नंतर ही शिक्षण पुढे येऊन शिकवण्याची प्रथा बंद केली पाहिजे. मुलांना फक्त एनेबल केलं पाहिजे की तुम्हाला स्वतःहून गोष्टी शिकता आल्या पाहिजे. जर स्वतःहून शिकता आल्या तरच तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं करू शकणार आहे. त्यामुळे आम्ही हा पॅटर्न पूर्ण बदलला. आम्ही मुलांना एनेबल करतो की नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, तुम्हाला ती स्वतः शिकता आली पाहिजे. आज IT फील्डमध्ये असं आहे की दर 6 महिन्याला 1 वर्षाला गोष्टी बदलतात. आज या वर्षी मी जर मुलांना शिकवणार आहे ते 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर असेलच याची काय गॅरंटी. त्यामुळे मुलांना नवीन गोष्ट स्वतःहून कशी शिकायची हे शिकवणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि तेच फॉरेन कंट्रीजमध्ये होतं आणि त्याच्यामुळे तिथे इनोव्हेशन जास्त होतात. आपण लेबर वर्क करतो. आज इंडियातला बराचसा बाहेर गेलेला टॅलेंट हा लेबर टॅलेंट आहे. IT मध्ये सुद्धा इनोव्हेशन करणारे खूप कमी लोक आहेत, हार्डली 1-2% लोक आहेत. ते तिथे सायंटिस्ट होऊन बसले, ते कंपन्यांचे CEO आहेत. पण बाकीचा जो मास क्राऊड गेलेला आहे तो तिथे फक्त लेबर म्हणून काम करतो. 9 to 6 मेंटॅलिटी, आम्हाला दिलेलं काम करायचं सोडायचं. इनोव्हेशन खूप कमी होतात. त्यामुळे मला असं वाटतं की मुलांना 10वी 12वी नंतरच स्वतःला शिकण्यामध्ये शिकायचं कसं याच्यामध्ये एनेबल करण्याची सध्या गरज आहे. सर, तुम्ही जसं सांगितलं की शिकायची गरज आहे. 10वी 12वी नंतर आपल्याकडे ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण काय शिक्षण देणार आहात? आमचा पॅटर्न जसं मी बोललो की आम्ही मुलांना, पहिली गोष्ट, मी 5 वर्ष मास्टर्स करण्यामध्ये घालवले. म्हणजे 12वी नंतर BSc 3 वर्ष आणि त्याच्यानंतर 2 वर्ष MSc. जेव्हा मी कंपनीमध्ये सिलेक्ट झालो, माझा इंटरव्ह्यू झाला होता 2 गोष्टींवरती. एक तर मला इंग्लिश बोलता येतं का, आणि दुसरं म्हणजे माझं मॅथमॅटिक्स कसं आहे, माझं लॉजिकल थिंकिंग कसं आहे. मी 5 वर्ष मास्टर्स केले आणि माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मला एकही टेक्निकल क्वेश्चन विचारला नाही. म्हणजे C++, जावा वगैरे याच्यावरती काहीच विचारलं नाही. त्यांनी फक्त मला एक मॅथमॅटिक्सची टेस्ट द्यायला सांगितली, माझं ग्रुप डिस्कशन घेतलं आणि माझं इंग्लिश चेक केलं. मग मी 5 वर्ष काय केलं ते शिकून काही फायदा झाला? मला असं वाटलं नाही. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही कंपनीत गेलो, आमची 4 महिने रिगरस ट्रेनिंग झाली. त्या ट्रेनिंगमध्ये पुन्हा 0 पासून, अगदी C++ पासून आम्हाला पुन्हा सगळ्या टेक्नॉलॉजी शिकवल्या. पण एवढ्या दररोज 12 तास शिकवणं व्हायचं, दर आठवड्याला परीक्षा व्हायची. त्याच्यात जेवढे पास होऊन राहिले तेवढेच मुलं तिथे टिकले. आणि मग ते 4 महिन्यात मी जे काही शिकलो तेव्हा मला असं वाटलं की ज्याला मी कॉलेजमध्ये 5 वर्ष उगाच वाया घालवली. म्हणजे ते 5 वर्ष माझी वाया गेल्यासारखी वाटली मला. जे 4 महिन्यात मी शिकलो ते खरं ज्ञान होतं IT मधलं, याचा अनुभव मला तिथे आला. मग मी विचार केला की हे प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, इतर कॉलेजमध्ये जेव्हा मुलं शिकतात आणि ह्या कंपन्या येऊन फक्त मॅथमॅटिक्स आणि इंग्लिशच्या बेसवरती मुलांना सिलेक्ट करतात, मग हे 4-5 वर्ष मुलांच्या डिग्रीसाठीच्या एका पेपरसाठी ते वाया जातात. त्याच्यामुळे आम्ही काय केलं की कॉलेजमध्ये जे जर्नलचं टेन्शन असतं, सबमिशनचं टेन्शन असतं, वह्या पुस्तके काळ्या करायचे असतात, ते सगळं बंद केलं. बाप कंपनीमध्ये पहिल्या दिवसापासून मुलांकडे लॅपटॉप असतो आणि त्या लॅपटॉपवरतीच तुम्हाला शिकायचं असतं, प्रॅक्टिस करायची असते. आमचे डेव्हलपर तुमच्या बाजूला बसतात, ते तुम्हाला असाइनमेंट देतात, ते तुम्हाला कंप्लीट करायचे, दिवसभरात दाखवायचं आहे. पहिले 18 महिने रिगरस असं ट्रेनिंग चालतं, जवळजवळ 7-8 टेक्नॉलॉजीवरती. त्या 18 महिन्यात तुम्हाला परफेक्ट जातं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ॲक्च्युअल प्रोजेक्टवरती काम करायला दिलं जातं डायरेक्टली.
मग त्या प्रोजेक्टवरती काम करताना तुम्ही क्लायंटशी बोलतात, तुम्हाला रिअल काम काय असतं ते करायला मिळतं, त्याच्यात काय चुका झाल्या तुमचे सिनियर्स तुम्हाला समजून सांगतात. आणि त्याच्या शेवटच्या वर्षामध्ये आम्ही डायरेक्ट मुलांना इंटरनॅशनल प्रोजेक्टवरती टाकतो आणि मग तुम्ही बाहेरच्या क्लायंटबरोबर बोलतात, त्यांच्याबरोबर सगळ्या प्रोसेस कंप्लीट करतात. आता कोणीतरी जो मुलगा याच्यातून पुण्यामध्ये आहे त्याला माहिती आहे ॲजाईल मेथोडॉलॉजी काय असतं किंवा मग कोड कमिट्स काय असतं, हे मी कधीच माझ्या मास्टर्स करताना ऐकलं नव्हतं कॉलेजमध्ये. आज आमचा फर्स्ट इयरचा मुलगा, सेकंड इयरचा मुलगा, त्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहे ज्या इंडस्ट्रीमध्ये रिअली वापरल्या जातात. त्यामुळे आम्ही हा शिक्षण पद्धतीचा पूर्ण म्हणजे नो एक्झाम्स, म्हणजे नो रिटर्न एक्झाम्स, नो बुक्स, नो सबमिशन, नो असाइनमेंट, नो थेरॉटिकल नॉलेज, सगळं काही प्रॅक्टिकल तुम्हाला. कारण पूर्ण आयुष्यभर तुम्हाला कम्प्युटरवरती, लॅपटॉपवरती जॉब करायचं, तुम्हाला त्या वह्या लिहून काय फायदा. आम्ही ते सगळं बंद करून टाकलं. पहिल्या दिवसापासून लॅपटॉप हातात द्यायचा, पूर्णपणे प्रॅक्टिकल नॉलेज. मुलं 1.5 वर्षानंतर ॲक्च्युअल प्रोजेक्ट्स तयार करतात. आता हे जे मुलं ज्यांनी भाषण केलं, आपण जे व्हॉट्सॲप वापरतो, इंस्टाग्राम वापरतो, फेसबुक वापरतो, आमची मुलं ते गोष्टी तयार करू शकतात आणि एव्हाना त्यांनी केलेलं आहे. कुठल्याही मुलाला जाऊन विचारा, ते लोक अशा प्रकारचे ॲप्लिकेशन्स बनवत आहेत. सेकंड इयरला, थर्ड इयरला असतानाच तेवढं नॉलेज आपण मुलांना देतोय. त्यामुळे हा पूर्णपणे प्रॅक्टिकल पॅटर्न आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही 100% जॉब गॅरंटी बोलतो. कारण मला खात्री आहे आमच्याकडे असलेल्या प्रत्येक मुलाचं नॉलेज हा महाराष्ट्रातल्या कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजचा मुलगा आमच्याकडे आणा त्याच्यापेक्षा प्रॅक्टिकली जास्तच आहे. त्यामुळे हे मुलं सगळ्यांपेक्षा पुढे आहेत आणि इंडस्ट्रीमध्ये ज्यांना प्रॅक्टिकल नॉलेज आहे त्यांना भरपूर संधी आहेत. ध्रुवया, द बाप कंपनी सेलूमध्ये दिदीच्या माध्यमातून आणण्याचा नेमका उद्देश काय? खरं म्हटलं तर आपण सर्वांनी बघितलं असेल, मागील 15-20 वर्ष झाले दिदी असताल किंवा बोर्डीकर साहेब, अनेक मोठे मोठे कंपन्यांचे आपण इथं जॉब फेअर, जॉब कॅम्प्स वगैरे घेतले होते. पण इकडचे आपल्या भागातले जे विद्यार्थी होते ते दुसऱ्या शहरात जाऊन नोकरी करण्यासाठी थोडेसे घाबरत होते. कारण कोणालाही आपलं कुटुंब सोडायचं नाही आहे, आपल्या आईवडिलांना सोडून जायचं नाही आहे. शेती असते, नातेवाईक असतात, आपलं परिवार सगळ्यांना स्थिर पाहिजे असतं. म्हणून बाहेर शहरात जॉब करायची संधीला लोक टाळतात. पण आज बाप कंपनीच्या मार्फत आणि दिदींच्या प्रयत्नातून आपल्याच तालुक्यात एक IT कंपनी येते आणि एक ITची शाळा पण येत आहे. म्हणजे इकडंच शिकून इकडंच नोकरी मिळायची जी संधी भेटत आहे आपल्या मुलांना, ती मला वाटते की फार महत्त्वाची आहे. अजून म्हटलं तर खरं म्हटलं तर हैदराबाद आपल्या परभणीपासून काय 5-6 तास दूर आहे. पण आज हैदराबाद एक इतकं मोठं IT हब झालं आहे. इन्फोसिस सारखे, TCS सारखे मोठे मोठे कंपनी हैदराबादमध्ये आहेत. तर आपलं परभणी असं का ना होऊ नये? फक्त एक सुरुवात पाहिजे होती आणि मला वाटतं दिदी आणि बाप कंपनीच्या मार्फत आपल्या परभणी जिल्ह्याला ही सुरुवात भेटत आहे. राव सर, बाप कंपनी फक्त 3 वर्षाच्या प्रोग्रामानंतर नोकरीची हमी कशी देते, तेव्हा की PhD झालेल्याही विद्यार्थ्यांना अजून नोकरी मिळत नाही? मी मगाशी जसं बोललो तुम्हाला की आपल्या शिक्षण पद्धतीचं एक दुर्दैव आहे की आपण फक्त डिग्रीच्या एका पेपरसाठी मुलांना आपल्या कॉलेजेसमध्ये बिझी ठेवतो. त्यांना बदलण्याची गरज होती पण अजून ते बदलले नाहीत, म्हणून आम्ही बदलवला आहे हा पॅटर्न. तर मी मगाशी जसं बोललो की तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजचे मुलं आणा आणि आमच्या मुलांना जे काम येते त्यांचा आणि त्यांचा इंटरव्ह्यू घ्या. तुम्हाला फरक दिसेल की हे मुलं जरी BCS वगैरे झालेले आहेत तरी यांचं नॉलेज त्या इंजिनियर झालेल्या मुलांपेक्षा खूप जास्त आहे. आणि आपण बोलतो की नोकऱ्या नाहीत आणि आमच्यासारखे एंटरप्रेन्युअर बोलतात की चांगला टॅलेंट नाही. सो दुर्दैव असं आहे की नोकऱ्या आहेत पण त्या कोणासाठी आहेत? जे लोक टॅलेंटेड आहेत त्यांच्यासाठी आहेत, ज्यांना प्रॅक्टिकली काहीतरी करता येतं त्यांच्यासाठी आहेत. आता मी जेव्हा तुम्हाला माझा अनुभव सांगितला की मी L&T इन्फोटेकमध्ये जॉईन केलं, 4 महिने ट्रेनिंग झाली. त्या ट्रेनिंगनंतर मला थोडं थोडं यायला लागलं. त्याच्यानंतर मी माझ्या सिनियर्सबरोबर बसून 1 वर्षभरामध्ये क्लायंटचं काम शिकलो आणि 1 वर्षानंतर माझ्या कामाचा फायदा माझ्या कंपनीला व्हायला लागला. म्हणजे 1 वर्ष मी फुकट पगार घेतला, माझ्या ट्रेनिंगवरती कंपनीने खर्च केला. साधारणतः 5-6 लाख रुपये त्या कंपनीला मला ट्रेन करण्यासाठी खर्च झाला असेल. त्याच्यामुळे प्रत्येक IT कंपन्यांना हा चॅलेंज आहे, प्रॉब्लेम आहे की मुलांना ट्रेन करावं लागतं, त्यांच्यावरती खर्च करावं लागतं, तेव्हा ते काम करण्याच्या लायक होतात. आम्ही 100% गॅरंटीची खात्री का देतो?
कारण जो ट्रेन करण्याचा प्रकार आहे हा पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वर्षात होऊन जातो. मुलं अगदी सॉफ्टवेअर बनवायला लागतात आणि त्याच्यामुळे रेडी टॅलेंट बऱ्याचशा कंपन्यांना हवं आहे, आम्हालाही हवं आहे. त्याच्यामुळे आम्ही गॅरंटी देतोय आणि हे सोपं गणित आहे तसं, जर मुलं प्रॅक्टिकली तयार झाली तर. बरोबर आहे सर. माझ्या प्रश्नासोबतच आपण विद्यार्थ्यांनाही काही प्रश्न विचारणार आहेत, तर विद्यार्थ्यांना आपल्या प्रश्न तयार ठेवा. काही वेळात तुम्हालाही प्रश्न विचारायची संधी मिळणार आहे. भैया, मी तुम्हाला विचारतो की विद्यार्थी डिग्री आणि कॉलेज निवडताना कुठे चुकतात? करिअर निवडण्याचा योग्य मार्ग कुठला? म्हणजे आपण असं विचारलं भारत आणि भारताच्या बाहेर, तसंच मराठवाड्यातही वेगळं आहे आणि मराठवाड्याच्या बाहेरही शिक्षण वेगळे, तर यात कुठे तुम्हाला फरक वाटतो? पहिली गोष्ट म्हणजे मला वाटतं की आपल्या डिग्रीपेक्षा जास्त महत्त्वाची आपली संगत असते. आपली जी कंपनी, आपले जवळचे जे मित्र आहेत ते जास्त महत्त्वाचे असतात. खूपदा काय होतं की आपल्या ग्रामीण भागातले मुलं शिक्षणासाठी शहरात जातात, पुणे मुंबईसारख्या शहरात जातात, पण तिकडं जाऊन त्यांचं मन विचलित होऊन जातं, अभ्यासाकडनं त्यांचं लक्ष जातं. म्हणजे आता इथं इतके मुलं बसलेत आपले, शहरात गेल्यानंतर मग की बाबा ही काय करते, ती काय करते, ही कशी दिसते, ती कशी दिसते, बाबा तू अभ्यास कर, शिक, तुला पण चांगलीच भेटेल. ते गमतीचा भाग जाऊ द्या, पण बोलायचा अर्थ एवढाच आहे की मुलं दुर्लक्षित होतात. त्यांचा जो फोकस असतो की बाबा आपल्या आईवडिलांनी इतका खर्च करून आपल्याला शिकायला बाहेर पाठवले, ते आपण त्याचं त्या संधीचं सोनं करून सोडून म्हणजे बाकी टाईमपास करण्यामध्ये मुलं आपला वेळ घालतात. आणि खरं म्हटलं तर फक्त डिग्री ही महत्त्वाची नसते. तुमचे स्किल्स जे आहेत, तुमचे स्किल्स फार महत्त्वाचे असतात. इकडे उपस्थित माझ्या विद्यार्थी मित्रांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही फक्त बॅचलर्स करून थांबू नका, मास्टर्सचा पण विचार करा. आणि त्यानंतरही आजकाल खरं तर या डिजिटल युगामध्ये एवढे ऑनलाईन कोर्सेस, सर्टिफिकेट कोर्सेस अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला मोफतमध्ये एक ऑनलाईन डिग्री भेटते, तुमचे स्किल्स वाढतात आणि उद्या जाऊन जेव्हा तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये नोकरीसाठी जातात तेव्हा तुमचे हे सगळे सॉफ्ट स्किल्स जे म्हणतो आपण, खूप मायने ठेवतात. तुम्ही सांगितल्याप्रमाणे भैया, सर 2000 पासून भारतातील नोकरीच्या संधीमध्ये काय बदल झाला आहे? म्हणजे 2000 सालापासून मला आठवतं आहे 2000 मी काहीतरी 10वीला होतो वाटतं त्यावेळेला, तेव्हा आम्ही कम्प्युटर पाहिले होते ते व्हाईट कलरचे. म्हणजे 10वीला नाही बघितले मी, 12वी नंतर कम्प्युटर पहिल्यांदा बघितलं. पण त्यावेळेला IT इंडस्ट्री इंडियामध्ये पहिल्यांदा आली होती आणि त्याच्यानंतर 2008-9 पर्यंत म्हणजे आमच्या वेळेस SAP, SAP वगैरे याला खूप डिमांड होतं. म्हणजे मी IT क्षेत्रात आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल पहिल्यांदा बोलतो. त्याच्यानंतर 2010 नंतर बिग डेटा, हाडूप असे काही प्रकार आले आणि त्याच्यानंतर ते 2013-14 नंतर 15 नंतर तसे वॅनिश झाले, म्हणजे कमी डिमांड झालं. त्यानंतर मग मशीन लर्निंग, डेटा सायन्स ह्या गोष्टी खूप आल्या आणि आता 2022-23 नंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जेन AI असे प्रकार आले. मध्येच जेव्हा फेसबुक आणि ऑर्कुट असे प्रकार होते त्यावेळेस सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग हे खूप फेमस झालं, ते अजूनही आहे. आता AI नंतर मोठं रिव्होल्युशन होणार आहे. त्यामुळे मार्केटमध्ये आपण जर बघतोय, जे टाईपरायटर, टायपिस्ट होते त्यांचे जॉब वॅनिश गेले कम्प्युटर नंतर. त्याच्यानंतर मग हे सोशल मीडिया, डिजिटल आले. आता सोशल मीडिया मार्केटिंग वगैरे सगळं आज AI स्वतः करू शकतं, त्यामुळे तेही व्हॅनिश होईल हळूहळू मार्केटमधून आणि AI विल रिप्लेस लॉट ऑफ थिंग. तर इंडस्ट्री जशी जशी चेंज होत जाते तसे तसे नवीन नावाचे जॉब येत आहेत मार्केटमध्ये. म्हणजे तुम्ही कधी ऐकलं नसेल, सोशल मीडिया ॲनालिस्ट नावाचा जॉब आहे किंवा बिग डेटा ॲनालिस्ट म्हणून आहे किंवा मग आता जेन AI इंजिनियर, प्रॉम्प्ट इंजिनियर, नवीन नवीन संधी उपलब्ध होत आहेत. पण दुर्दैवाने एज्युकेशन सिस्टममध्ये तसे बदल पटापट होत नाहीत. आज आपण कॉलेजमध्ये जर बघितलं तर 10 वर्ष जुना सिलेबस शिकवला जातो. तर प्रॉब्लेम असा आहे की आपली एज्युकेशन सिस्टम आणि ट्रेंड, नवीन बदलत चाललेल्या गोष्टी यांची कुठेतरी पॅरलल वाटचाल चालू नाही आहे, ती एकत्र आणण्याची गरज आहे. जसं इकडे बदल होतोय तर इमिजिएटली एज्युकेशन सिस्टममध्ये रिफ्लेक्ट झालं पाहिजे,
तसं होत नाही. आणि असे अनेक जॉब बाकीच्या क्षेत्रामध्ये आले, जसं आता हे कार्बन क्रेडिट प्रकार आहे. लोकांना माहीत नाही पण याच्यामध्ये खूप सारे लोक काम करत आहेत. किंवा रिन्युएबल एनर्जीमध्ये जेवढे काही नवीन प्रयोग होत आहेत, रोबोटिक्समध्ये आता इंटेलिजंट रोबोट्स आलेत युझिंग AI. तर अशा अनेक संधी मुलांसाठी उपलब्ध आहेत, पण त्याच्याशी निगडीत शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. आणि ते सध्या अजून एज्युकेशन सिस्टममध्ये इम्प्लिमेंट झालेलं नाही आहे. ते होण्याची गरज आहे. आजही कुठल्याही कॉलेजेसमध्ये फ्लटर नावाची टेक्नॉलॉजी शिकवली जात नाही. किंवा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्सचे कोर्स बोलतो, पण ते फक्त पुस्तकी ज्ञान दिलं जातं. प्रॅक्टिकली न्यूयॉर्कचा डेटा घेऊन किंवा कॅलिफोर्नियाचा डेटा घेऊन ते शिकवलं जात नाही. तर हे दुर्दैव आहे आणि ते सांगड घालण्याची कुठेतरी गरज आहे असं मला वाटतं. खूप संधी आहेत. सर, आमच्या इकडे आर्ट, कॉमर्स, सायन्स या 3 फॅकल्टीवर जास्त जोर आहे विद्यार्थ्यांचा. जसं की तुम्ही सांगितलं की सायन्सच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशनची संधी आहे, पण आता 11वी 12वी ज्यांनी आर्टमध्ये ॲडमिशन घेतलं आहे, कॉमर्समध्ये ॲडमिशन घेतलं आहे, अशा आर्ट कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे संधी आहे का ॲडमिशनची? नक्कीच आहे. कारण मी स्वतः बिलीव्ह करतो की IQ हा जो प्रकार आहे तो आमच्या इंडस्ट्रीसाठी म्हणता नाही येणार इम्पॉर्टंट आहे. कारण प्रत्येकाचे IQ वेगवेगळे असतात, तरीसुद्धा प्रत्येकामध्ये वेगवेगळे स्किल सेट्स असतात. आता आमच्याकडे जसं मेडिकल फील्डमध्ये स्पेशलायझेशन आहेत, जसं हाडाचा डॉक्टर वेगळा असतो, मेंदूचा वेगळा असतो, किंवा त्वचेचा डॉक्टर वेगळा असतो, तसं आमच्या याच्यामध्ये पण आहे की मोबाईल डेव्हलपर असतात, बॅक एंड डेव्हलपर असतात, फ्रंट एंड डेव्हलपर असतात, सोशल मीडियावाले असतात, बिझनेस ॲनालिस्ट असतात, टेस्टिंग करणारे असतात, डिझायनिंग करणारे असतात. असे वेगवेगळे स्पेशलायझेशन आमच्या फील्डमध्ये आहे. मग सायन्सचाच मुलगा हे सगळं करू शकतो का? तर नाही. ज्याची चित्रकला चांगली, ज्या मुलींना रांगोळी चांगली येते, जिला कलरचं ज्ञान चांगलं आहे, ती खूप चांगली डिझायनर होऊ शकते. मग भलेही ती आर्ट्समधून आली असेल तरी चालेल. किंवा एखाद्याला खूप चांगलं इंग्लिश येते, ज्याला बिझनेस खूप चांगला कळतो, जो पटापट म्हणजे क्रेडिट डेबिट गोष्टी करू शकतो, तो बिझनेस ॲनालिस्ट म्हणून IT इंडस्ट्रीमध्ये काम करू शकतो. किंवा जो खूप सायंटिफिक विचारांचा आहे, ज्याला डीप नॉलेज आहे मॅथमॅटिक्सचं, तो बॅक एंड डेव्हलपर म्हणून येऊ शकतो. सो असे वेगवेगळे स्पेशलायझेशन आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं IT हे फील्ड आहे ते प्रत्येकासाठी असू शकतं. दुर्दैवाने आपल्याकडे कॉलेजेस फक्त सायन्सवाले मुलंच BCAला किंवा BCSला घेतात. आम्ही त्याच्यामुळे तो पायंडा बंद केला आहे. आम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सगळ्या मुलांना घेऊ शकतो. फक्त जिद्द असली पाहिजे, मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे, आणि तुम्हाला IT क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहेच, ही जिद्द इम्पॉर्टंट आहे. आता इथे बघा, इथे समोर बसले ते 2-3 मुलं आहेत, मगाचपासून मोबाईलमध्ये खेळत आहेत. यांना मोबाईल खूप चांगला वापरता येतोय, याचा अर्थ यांच्याकडे डोकं आहे. यांना फेसबुकचा मार्क झुकरबर्ग आला होता का व्हॉट्सॲप शिकवायला? नाही. इन्स्टा किंवा स्नॅपचॅट शिकवायला कोणी आलं होतं का? नाही. यांनी स्वतःहून शिकलंय, बरोबर की नाही? हे पेमेंटचे ट्रान्झॅक्शन करतात, स्वतःहून करतात. ती कंपनी येऊन ट्रेनिंग देत नाही. म्हणजे यांच्याकडे डोकं आहे. असं नाही की यांचा IQ कमी आहे, फक्त तो वेगळ्या ठिकाणी वापरला जातो. आता आपण एवढं चांगलं सांगतोय तरी ते मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेत. त्यांचा IQला स्ट्रीमलाईन करण्याची गरज आहे, ती आम्ही करतो. म्हणजे हे जेव्हा आमच्याकडे येतात, यांचा मोबाईल आम्ही काढून घेतो, 1 तास दिवसात मोबाईल देतो. पारेगावला तुम्ही येऊन बघा. आणि मग तो मोबाईल जमा झाल्यामुळे ते जे डोकं दुसरीकडे वापरलं जातं, कारण हा वापर कशासाठी होतो? नवीन आलेल्या मुलीला मेसेज जातो इंस्टाग्रामवरून, कारण तिथे डायरेक्ट मेसेज करू शकतो आपण. आणि मग ते दुर्लक्ष होतं या वयामध्ये. 12वी नंतर मुलं जेव्हा सिनियर कॉलेजला जातात, ते आम्हाला स्वतःला खूप ग्रेट समजायला लागतात की आम्ही आता मोठ्या कॉलेजला जायला लागलो आहे, मग आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. मग तंबाखू, गुटखा, दारू, हॉटेलमध्ये बसून पार्ट्या, हे सगळे प्रकार चालतात. त्याच्यावरती आम्ही कंट्रोल आणतो. आणि तो मोबाईलचा जो वापर आहे, तो मोबाईल वापरण्यासाठी नाही, तर मोबाईलमधले ॲप्लिकेशन तुम्ही बनवू शकता, एवढा कॉन्फिडन्स आम्ही त्यांना देतो. आणि मग ती एनर्जी राईट डायरेक्शनने होते. आज आमच्याकडे 45% मुलगासुद्धा व्हॉट्सॲपसारखे सॉफ्टवेअर बनवतो किंवा व्हॉट्सॲपसारखे ॲप्लिकेशन बनवतो, आणि त्या राईट वयामध्ये ते स्ट्रीमलाईन करतो. आता मला बरेच लोक विचारतात, तुम्ही इंजिनियर लोकांना डायरेक्ट का नाही घेत? इंजिनियरचा ब्रेन हा अभ्यास करून 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 दमलेला असतो 4 वर्षामध्ये. त्याला परत अभ्यास करायला सांगितलं ना, तर तो म्हणतो नाही, मला 4 लाखाचा पॅकेज पाहिजे, मी एवढंच करणार, मी माझ्या नातेवाईकांमध्ये सांगतोय मी इंजिनियर आहे. तो त्या लेवलला जात नाही. म्हणून आम्ही 10वी-12वी नंतर डायरेक्ट मुलांना घेतो. फ्रेश माइंड असतो थोडासा. फक्त ते विचलित होणारं माइंड आम्ही
वेबसाईट्स ॲप्स बनवण्यामध्ये तयार करतो आणि एकदा त्यांनी पहिल्या 3 महिन्यात आमच्याकडे मुलं चांगली वेबसाईट बनवतात. त्यामुळे त्यांना एवढा कॉन्फिडन्स, अरे मला जमायला लागलं आहे. मग ते त्यांच्या दुकानाची वेबसाईट बनवतात, त्यांच्या गावातल्या एखाद्या बार्बर नावाची वेबसाईट बनवतात. तिथून त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट व्हायला सुरुवात होते आणि ऑटोमॅटिकली जी क्युरिओसिटी आहे, ज्याला जिज्ञासा आपण बोलतो, ती चांगला विचार करायला तयार होते आणि त्याच्यातून तो 45वाला असो, आर्ट्सचा असो, कॉमर्सचा आलो, प्रत्येक जणाला असं वाटतं की मी फक्त मोबाईलमध्ये ते ॲप्लिकेशन वापरणार नाही, तर तसं ॲप्लिकेशन मी स्वतः तयार करू शकतो. एवढा कॉन्फिडन्स आल्यानंतर मुलं ऑटोमॅटिकली बदलतात आणि तोच बदल आम्ही तिकडे घडवलेला आहे. जसं की मी तुम्हाला विचारलं आर्ट कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना, आता आमच्या इकडे बाहेर गावी शिक्षणाला जाऊ शकत नाहीत, त्यामुळं बरेच विद्यार्थी आता फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेले आहेत किंवा सेकंड इयरपर्यंत असतात. बरेच तर डिग्री घेऊनही आजही गावातच आहेत. मग कुठेतरी त्यांच्या डोक्यात गाव सोडून जायचे नाही म्हणून कुठंतरी दुकान, काहीतरी आता सोशल मीडियाला कपड्याच्या दुकानाचं जास्त चालू झालं आहे. ह्याच्या पलीकडं आमच्या डिग्री झालेल्या मुलांचे विचार जात नाही आहेत. तर असंही आहे का, डिग्री झाल्याच्या नंतरही आपल्याकडे येता येईल मुलांना? कसं आहे, आम्हाला इथे 5-6 हजार टॅलेंट तयार करायचं आहे पुढच्या काही वर्षांमध्ये. तो सहजासहजी शक्य नाही आहे. आपल्याला एकदा पॅशनेट मुलं पाहिजे. मग ते 10वी-12वी नंतर आम्ही ऑफिशियल पद्धतीने घेतो, कारण त्यांना आपण डिग्री देऊ शकतो. पण ज्या मुलांना खरंच पॅशन आहे, इंटरेस्ट आहे, ते येऊ शकतात. आणि बघा, आम्ही जेव्हा पगार देणार तेव्हा आम्ही एक्सपेक्ट करतो की त्या मुलांनी आमच्या क्लायंटसाठी काम केलं पाहिजे. आम्हाला जेव्हा बाहेरून पैसा येणार तेव्हाच आम्ही त्यांना पगार देणार. तर अशी जी मुलं आहेत ज्यांना खरंच इच्छा आहे करण्याची, त्यांनी यावं, इंटर्नशिपला बसावं, शिकावं आमच्यासोबत आणि जेव्हा ते तयार होतील तेव्हा ऑटोमॅटिकली संधी मिळणारच आहे. आज आमच्याकडे 10 प्रोजेक्ट वेटिंगला आहेत. मुलं कमी आहेत, काम करण्याच्या लायक असणारी मुलं कमी आहेत, म्हणून प्रोजेक्ट थांबवलेले आहेत आपण. मार्केटमध्ये काम आहे, पण दुर्दैवाने टॅलेंटेड क्राऊड नाही. आणि जो क्राऊड आहे म्हणजे इंजिनियर झालेले आहेत, त्यांची मानसिकता नाही शिकायची. जे पुण्यात मुंबईत गेलेत त्यांना तोच पगार हवा असतो जो पुण्यात मुंबईत मिळतो. पुण्यात मुंबईच्या तुलनेत आपल्याकडे तेवढा खर्च कमी आहे. त्याच्यामुळे या गोष्टी आहेत. टॅलेंट असायला पाहिजे आणि जे मुलांकडे शिकण्याची जिद्द आहे त्यांनी यावं. सेलूमध्ये आपण प्रचंड मोठं ऑफिस बनवतोय, तुम्ही ही पोस्टर बघताय, तर त्याच्यामुळे आपली कॅपॅसिटी आहेत. मुलांनी शिकावं पहिल्यांदा. जसं ते MPSC UPSCला 4-5 वर्ष घालतात, त्याच्यापेक्षा तुम्ही 1.5-2 वर्ष जरी आमच्यासोबत टाकली तरी तुम्ही तयार व्हाल. आणि MPSC UPSC वाले कलेक्टरसुद्धा रिटायरमेंटला 2.5-3 लाख पगार घेतात. आमच्याकडे 2.5-3 लाख 4-5 वर्षानंतरच मिळतो लोकांना. त्याच्यामुळे चांगलं फील्ड आहे, व्हाईट कॉलर जॉब आहे, AC मध्ये बसून काम करायचं आहे तुम्हाला. फक्त मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे आणि जिद्दीने शिकण्याची तयारी असली पाहिजे. जसं की तुम्हाला सांगितलं मी की आमच्या इकडे जसं दुकान टाकतात, व्यवसाय टाकतात, त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा युवकांना असं होतं की शेतीकडेच वळावं लागतं आहे. पर्यायच नसतो, कारण शेती असते, वडील करू शकत नाहीत तेवढी शेती. तर मग अशा युवकांसाठी भैया आपली ॲग्रिकल्चरमध्ये सेलू असेल, जिंतूर असेल, यासाठी काय विजन आहेत की आता इथं पारंपरिक शेती घडते, नवीन काही असं नाही आहे, दूध व्यवसायासारखा असे व्यवसाय आपल्याकडे नाही आहेत, तर असं नवीन काही विजन आहेत का आपले? बघा, जर आपण शेतीविषयी बोललो तर पहिला मुद्दा हा आहे की वर्षानुवर्ष वाटण्या झाल्यामुळे आत्ताचा जो शेतकरी आहे त्याच्याकडे जास्त जमीन उरली नाही आहे. कमी जमीन उरली असल्यामुळे त्याचा उत्पन्नही कमी येतो. म्हणून जे शेतकरी आहेत त्यांचं प्रेफरन्स आहे की बाबा माझ्या मुलाने शेती न करावं आणि कुठेतरी बाहेर जाऊन जॉब करावं. यांनी होणार काय भविष्यात माहिती आहे का, की शेतकऱ्यांची संख्या कमी होणार आहे. शेतकऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे आपल्याला ऑटोमेशन झालं, AI इंटिग्रेशन झालं, अशी गोष्टी शेतीमध्ये वापराव्याच लागणार आहेत. आजकाल नवीन कन्सेप्ट झाले हायड्रोपॉनिक्सची, व्हर्टिकल फार्मिंगची, हाय डेन्सिटी प्लांटेशनची. असे सर्व जे गोष्टी आहेत या सगळ्या टेक्नॉलॉजीजचा वापर करूनच शेती पुढे होणार आहे. शेतीविषयक आम्ही बाप कंपनीचं पण एक ऐकलं आहे सर. ते गावगोठा नेमकं काय आहे? आम्ही ऐकलं आहे गावगोठ्याबद्दलही आपण काही आलेलं आहे. जसं तुम्ही मगाशी बोललात की हे मुलं गावाकडेच राहतात, शेती करतात. ध्रुवाने बोललं की इथे जमिनी वाटप होऊन होऊन कमी झाल्या आहेत. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पण दुर्दैव असं आहे की आपल्याकडे
अजूनही इथे मला खूप काळी जमीन दिसते, पण ती कसली जात नाही. वर्षातून 1-2 पिकं घेतो आपण. आणि तिकडे अमेरिकेमध्ये किंवा इवन मुंबईमध्ये सुद्धा आता व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे बिल्डिंगसारखी एक लेयर करून शेती करायची फक्त पाण्यावरती, अशी सुरुवात झालेली आहे. म्हणजे किती मोठा इम्बॅलन्स आहे बघा. आपल्याकडे जमीन आहे पण आपण कसत नाही, तिकडे जमीन नाही म्हणून पण लोकांनी बिल्डिंगसारखे उभे शेत बनवलेत आणि तिथे बिना मातीची म्हणजे फक्त पाण्यावरची हायड्रोफोनिक्सच्या मार्फत ती शेती करायला लागलेत. सो संधी आहे, गरज आहे, मार्केटमध्ये डिमांड आहे, पण आपण ते टॅप करत नाही. हे दुर्दैव आहे. तर आम्ही काय केलं बाब कंपनीमध्ये, आता मी पहिल्यांदा जेव्हा रिटर्न आलो, बऱ्याच शेतकऱ्यांना भेटलो पहिल्या वर्षी, त्यांना सांगायचा प्रयत्न केला की खूप सारा डिमांड आहे, तुम्ही एक्झॉटिक व्हेजिटेबल करा, ऑर्गॅनिक ग्रो करा, मार्केटमध्ये होईल. पण कोणालाही ऐकायचं नसतं. आमच्यासारख्या शिकलेल्या डोक्यांना फक्त लोक काय बोलतात की तुम्ही शिकले तेवढे हुकलेत, तुमच्यापेक्षा आमच्याकडे जास्त नॉलेज आहे, आम्हाला आमच्या म्हणण्याप्रमाणे काम करू द्या. तर मी 3 वर्ष कुठल्याही शेतकऱ्याला डोकं लावायला गेलो नाही. मी ठरवलं की माझ्याकडे जे मुलं आले ती शेतकऱ्यांचीच आहेत, आपण त्यांचा ब्रेन वॉश करूया. आज आम्ही 600 शेतकऱ्यांची मुलं एकत्र बसतो, IT मध्ये काम करतो. हा प्रत्येक मुलगा सकाळी आईवडिलांना मदत करूनच येतो कंपनीमध्ये. 9:30 पर्यंत तो शेतीत काम करतो, जनावरांचं गायांचं दूध काढतो, दूध डेअरीत जाऊन घालून येतो आणि मग येऊन लॅपटॉपवरती काम करतो. परत घरी गेल्यावर चारा काढतो, शेण भरतो. म्हणजे अशी सगळी कामं करणारी मुलं आहेत. ह्या मुलांना मी काय सांगितलं की आपण आता थोडा वेगळा विचार करायला सुरुवात करूया. पुढे जाऊन कंपन्या तुमचे शेतं कॉन्ट्रॅक्टवरती घेतील, ते करतील. तुम्ही शहरात जाऊन बसाल शिपायाची नोकरी करत आणि तुमचे शेतं कोणीतरी दुसरं एखादी कंपनी येऊन कमर्शियली करतील आणि मग ते तुम्हालाच विकतील परत शहरामध्ये. हे मोठं दुर्दैव आहे. तर आपण याला मॉडर्नाइज करायचा विचार करूया. मग आम्ही गाव गोठा फाउंडेशन नावाची एक NGO सुरू केली आणि आमच्या मुलांचीच मिळून एक ॲग्रिकल्चर म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरू केली. यांना म्हटलं आपण आता असे काही प्रयोग करूया जे लोक बघतील आणि स्वतः करतील. यांचा प्रॉब्लेम काय आहे की यांना म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज पैसा जमवायचा कसा हे माहीत नसतं, फंड उभा कसा करायचा हे माहीत नसतं, शेतामध्ये पिकवलेला माल चांगल्या भावात विकायचं कसा हे माहीत नसतं. आम्हाला टेक्नॉलॉजी येते, आम्हाला माहिती आहे की बँकांना प्रपोजल कसे द्यायचे, गोष्टी कशा करायच्या. तर आम्ही तिथे काही पॉली हाऊस आता बनवायला सुरुवात केली आहे, शेततळे उभारलेत. त्याच्यानंतर मोठ्या स्वरूपात सार्वजनिक तत्वावरती गाव गोठा म्हणजे गायांचा गोठा सुरू केला आहे. हे सगळे प्रयोग आम्ही आता एकत्र सगळे मुलं मिळून करतोय. इनपुट आणि आउटपुट ही कंपनी करणार आहे आणि शेतकऱ्याने फक्त त्याचं मेहनत करायचे, पिकवायचे. आमच्या सांगितलेल्या टेक्निकनुसार ते विकायचं कसं ते आम्ही करणार, त्यांना काय गोष्टी लागतात त्या सगळ्या आम्ही करणार. अशा प्रकारची एक कन्सेप्ट आम्ही आमच्या 16 गावांमध्ये राबवतोय. त्याने एक होणार आहे की शेतकऱ्यांचं टेन्शन जाईल की पैसा जमा करायचा कुठून, माल आणायचा कुठून, कमी भावात कसा आणायचा आणि तो विकायचा कुठे, हे बर्डन हे मुलं घेणार आहेत. आणि मला असं वाटतं की हे प्रत्येक गावामध्ये होऊ शकतं. असे प्रयोग आम्ही आता टेक्नॉलॉजी वापरून करतोय. तसे प्रयोग महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात होतील आणि त्यातून काय होणार आहे की बाहेर जगाला जे डिमांड आहे ते आपण आधुनिक पद्धतीने सप्लाय करू शकतो. तर तो प्रयोग आम्ही करतोय. मोठा विषय आहे तो शेतीमधला, पण ह्या मुलांना जे तुमच्याकडले शेती करतात त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय आपण अजून पुढे काही दिवसात काही महिन्यांमध्ये इथे तयार करणार आहोत. आपण सेलूच्या ॲग्रिकल्चरल कॉलेजमध्ये काही एक्सपेरिमेंट करण्याचा विचार करतोय तसेच. तर शेतीमध्येही बऱ्याच संधी आहे आणि त्या फक्त आपण आधुनिक विचारांनी केल्या पाहिजे असं मला वाटतं. भैया एवढ्या बदल घडत आहेत, तर या शहरात किंवा सेलू असेल, जिंतूर असेल, या शहरात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तुम्हाला कशामुळे प्रेरणा मिळते की इथं हेच सगळं चालू करायला पाहिजे, की इथं ह्या गोष्टी आणायला पाहिजे? खरं म्हटलं तर हा प्रश्न तुम्ही विचारलाच नाही पाहिजे. गेले 40-50 वर्ष झाले आपल्या तालुक्यांनी आता बोर्डीकर साहेबांवर, आता दिदींवर, म्हणजे आमच्या परिवारावर एवढं प्रेम दाखवलं आहे. म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून जितकी साथ दिली आहे, आम्ही सर्वांचे ऋणी आहोत. म्हणून हे आमचं कर्तव्य आहे आणि हे काही आम्ही जे करतो काही मोठी गोष्ट नाही आहे. आम्हाला सध्या संधी आहे, घुगे सरांनी ही संधी आणली, तर आपल्याकडे का नाही करावं, म्हणजे इतकंच आहे.
तर विद्यार्थ्यांचे काही प्रश्न तयार झाले आहेत का? ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत, त्यांनी हात वर करू शकतात. सर, तोपर्यंत मी तुम्हाला प्रश्न विचारतो की आपण असं काय करतो, बाप कंपनी असं काय करते की आपल्याला मोठ्या कंपन्या प्रोजेक्ट देतात किंवा बाहेर देशातील प्रोजेक्ट आपल्याला मिळतात? IT कंपनी सुरू करण्याचं आणि त्याला ग्रो करण्याचे वेगवेगळे मीडियम्स आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आता मी 2017 पासून US मध्ये होतो. पहिल्यांदा जे कनेक्शन्स क्रिएट झालेत, कॉन्टॅक्ट्स क्रिएट झालेत, त्या रेफरन्समधून आपल्याला बरेच प्रोजेक्ट मिळतात. त्यानंतर ओव्हर द पिरियड ऑफ टाईम आपण जे काही काम केलं आहे तो आपला अनुभव, त्याला आपण पोर्टफोलिओ बोलतो, असा चांगला पोर्टफोलिओ आपल्याकडे तयार झाला आहे. नंतर मॉडर्न गोष्टी ज्या आहेत त्या पटापट आत्मसात करणं. फॉर एक्झाम्पल आपण पहिले मोबाईल ॲप्लिकेशन बनवायचो, ते नेटिव्ह ॲप्लिकेशन्स असायचे, म्हणजे अँड्रॉईडमध्ये, स्विफ्टमध्ये बनवलेले असायचे. त्याच्यानंतर गेल्या 4-5 वर्षामध्ये मार्केटमध्ये फ्लटर नावाची टेक्नॉलॉजी पॉप्युलर झाली. ती आम्ही गेल्या 3 वर्षापूर्वीच मुलांना शिकवायला सुरुवात केली. GenAI लॉन्च झालं, आम्ही मागच्याच वर्षी आमच्या सिलेबसमध्ये GenAI शिकायला सुरुवात केली. सो फ्युचरमध्ये जे येणार आहे ते आपण आत्मसात करतोय, त्याच्यामध्ये टॅलेंट तयार करतोय, त्यामुळे त्याचं डिमांड आहे, त्या गोष्टींवरती आपल्याकडे प्रोजेक्ट्स येतात. आणि जसं जसं कंपनीचं नाव, लोकेशन्स वाढत आहेत, नंबर ऑफ लोक जास्त वाढत आहेत, तसे मोठ्या स्केलचे प्रोजेक्ट्स आपल्याकडे यायला सुरुवात झाली. त्यामुळे फ्युचर ब्राईट आहे, कारण आपण ह्या सगळ्या शहरातल्या कंपन्यांना एक चांगलं ऑप्शन देतोय आणि ते ऑप्शन आता ग्रामीण भागात तयार झालं आहे. कॉस्ट ऑफ डेव्हलपमेंट कमी झालं आहे, म्हणजे बाहेरच्या क्लायंटला कमी खर्चामध्ये त्याच क्वालिटीचे सॉफ्टवेअर बनवून मिळणार आहे आता आमच्या मार्फत. तर त्यामुळे कॉस्ट, नंतर किती जास्त वेळ तुमच्याबरोबर ते टॅलेंट असतं. शहरामध्ये हा एक प्रॉब्लेम आहे की लोक 1-1 वर्षाला कंपन्या बदलतात, इथे तो भाग कमी आला आहे. त्यामुळे बरेच ॲडव्हान्टेज क्लायंटला आपल्यासोबत काम करण्यामुळे आहे. त्याच्यामुळे फ्युचर ब्राईट आहे. प्रश्न तर विचारतच आहेत मी वारंवार, पण एक प्रश्न असा विचारायचा आहे, भैया तुमच्याबद्दल असं काहीतरी सांगा जे आम्हाला माहीत नाही किंवा लोकांना माहीत नाही, असं काही. सगळ्यांना माहीत नसेल, पण मी खरं तर खूपच हेल्थ कॉन्शियस आहे. याचा अर्थ हा की माझ्या आरोग्याबद्दल किंवा माझ्या शरीराबद्दल मी फार विचार करतो. म्हणजे खरं म्हटलं तर तुम्हाला जरा जास्त वाटेल, पण म्हणजे मी किती खातोय, म्हणजे समजा भात खाल्ला तर किती ग्राम भात खातोय, कुठली भाजी खातोय तर किती ग्राम, मी हे सगळं मेजर करून खातो की माझा डेली प्रोटीन इंटेक किती ग्रामचा आहे, कार्बोहायड्रेट इंटेक किती ग्रामचा आहे, फॅट इंटेक किती ग्रामचा आहे, किती कॅलरीज खातोय, हे गोष्टी मी फार ट्रॅक करतो. मग मी व्यायाम पण करतो, आठवड्यातनं 5 वेळा जिमला जातो मी, आणि वर्षातनं 2 वेळा ब्लड टेस्ट करतो, म्हणजे सगळे विटॅमिन्स, मिनरल्स, म्हणजे हॉर्मोन्स सगळे चेक करून, रेग्युलेट करून, अशी म्हणजे मला म्हणतो ना आपण की माझ्या हेल्थबद्दल फार कॉन्शियस आहे मी. आणि मला वाटतं सगळ्यांनीच व्हायला पाहिजे. ते म्हणतात ना, हेल्थ इज वेल्थ. तुम्ही पैसा कमवला, सक्सेसफुल झाले, पण आजारीच राहिले, एन्जॉय करू शकले नाही, घरीच बसून राहिले, तर काय फायदा समृद्धीचा, नाही का? दरवर्षी 10 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी पदवीधर होतात, पण त्यातील फारच थोडेसे नोकरीसाठी पात्र होतात. असं तुम्हाला काय वाटतं की कुठली शिक्षण प्रणाली इथल्या विद्यार्थ्यांना असन किंवा नोकरी संदर्भात कमी पडते? हा पर्सेंटेज तसा बराच मोठा आहे. म्हणजे 10 लाख आपण एक नंबर सांगितला, पण मागच्या वर्षी पूर्ण इंडियामध्ये 6 लाख लोक हायर झालेत, फ्रेशर्स. पण शिक्षण पद्धतीत मोठा प्रॉब्लेम आहे की आपण प्रॅक्टिकली शिकवत नाही. जेवढ्या लोकांना कंपन्या घेतात त्यांना पुन्हा ट्रेनिंग द्यावी लागते. त्यामुळे जे इंडस्ट्रीत चाललंय ते कॉलेजमध्ये नाही, आणि ते होण्याची खूप जास्त गरज आहे. ते प्रत्येक फील्डमध्ये, म्हणजे ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा ॲग्रिकल्चरच्या प्रत्येक मुलाला शेतामध्ये आणून एखादं काहीतरी इनोव्हेशन, चांगल्या प्रकारे एक्झॉटिक व्हेजिटेबल तयार करणं, किंवा त्यांनी काहीतरी व्यवसाय स्वरूप शिक्षण घेण्याची गरज आहे. तसं होत नाही. ते आम्ही IT मध्ये सुरू केलं आहे, ते इतर सगळ्या फील्डमध्ये होण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि ते झालं की मग ऑटोमॅटिकली जे विद्यार्थी पासआउट होतात त्यांना नोकऱ्या किंवा त्यांना बिझनेसच्या संधी असते. सर, प्रश्न आहे. नमस्कार, माझं नाव किशोर घोडे. जमीन, जंगल, जनावर, जनता आणि जल. जनरली महाराष्ट्रामध्ये जमिनीवर आपण काम करतो, जनतेबरोबर करतो, पाण्याबरोबर करतो. आपल्या संस्थेमार्फत ध्रुवभयांना प्रश्न आहे की ग्लोबल बार्क सोल्युशन कोणते प्रोजेक्ट राबविले आणि पुढील भविष्यामध्ये आपल्या परिसरात किंवा महाराष्ट्रामध्ये कोणते प्रोजेक्ट राबविण्याचा मानस आहे, एक विनंती. सध्या ग्लोबल सोल्युशन्सच्या मार्फत आम्ही 12,000 हेक्टर
ऊसाच्या क्षेत्रावरती काम करत आहोत. सध्या आम्ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात, सांगली जिल्ह्यात, सोलापूर आणि सातारा या 4 जिल्ह्यांमध्ये आमचं काम चालू आहे. तर ऊसाचं कसं असते की जो पाचट असतो, आपले शेतकरी तो पाचट जाळतात, पण तोच पाचट जर न जाळता आपण परत जमिनीत पुरवला तर याचे आपल्याला जमिनीला तर फायदा होतोच, पण कार्बन क्रेडिट पण भेटतात. आणि खरं तर आपल्या भागातही मला काम करायची फार इच्छा आहे. आपल्या भागात म्हटलं तर कापूस आणि सोयाबीन सगळ्यात जास्त प्रमाणात आहे. कापूस आणि सोयाबीनमध्ये पण कार्बन क्रेडिटची फार संधी आहे, पण काही कारणानुसार मी अजून आपल्याला मार्केट एंटर नाही करत आहोत, पण मी नक्कीच करणार आहे. याच्या व्यतिरिक्त जर आपण एफॉरेस्टेशन म्हणजे वृक्ष लागवडच्या प्रकल्पाबद्दल चर्चा केली तर सध्या आम्ही महाराष्ट्र शासनासोबत काम करत आहोत. एक नवीन GR तयार करायची प्रोसेस चालू आहे. मध्य प्रदेशनी मार्च महिन्यामध्ये तो GR बदलला होता आणि त्या GRमुळे आज 20,000 हेक्टर जे डिग्रेडेड फॉरेस्ट लँड असतं त्यावरती एफॉरेस्टेशन होणार आहे. आपण तसंच काहीतरी महाराष्ट्रातही करणार आहोत. इन प्रोसेस आहेत, भविष्यात तुम्हाला कळेलच काय होतं आहे. नक्कीच. अजून कोणाला प्रश्न विचारायचा आहे का? हात वर करू शकतात. मुलींची संख्या आहे तिकडे हात वर केलाय. सर, माझा प्रश्न असा आहे की आफ्टर फार्मसी आपण लगेच बाप कंपनी जॉईन करू शकतो? फार्मसी तसं हे वेगळं फील्ड आहे. आमच्याकडे एक आम्ही अजून R&Dमध्ये आहोत, पण मेडिकल कोडिंग असा एक विषय आहे IT क्षेत्रामध्ये. त्याच्यामध्ये थोडा रिसर्च आमचा चालू आहे. मेडिकल कोडिंगला बाहेरच्या देशांमध्ये खूप सारा डिमांड आहे. तर फार्मसी नंतर तुम्ही त्याचे काही कोर्सेस करू शकतात आणि त्या कोर्स नंतर आपण त्याची एक वर्टिकल आमच्या इथे सुरू करायचा आमचा विचार आहे. तर ते होऊ शकतं. सध्या तरी फार्मसी नंतर डायरेक्ट फील्ड कुठलाही डिमांड आमच्याकडे सध्या नाही आहे. ठीक आहे सर. भैया, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो की इकडच्या गरजू लोकांना आणि विद्यार्थ्यांना मदत करण्याची तुमची नेमकी दृष्टी काय आहे, की काय प्रकारे आपण यांना मदत करू शकतो? बघा, आज साल 2025 आहे. हे काय 1970, 80 किंवा 90 राहिलं नाही आहे. सध्या आपला भारत देश फार पुढे गेला आहे आणि आपल्या सरकारच्या अनेक योजना आहेत. म्हणजे घरकुलनी घर देण्यापासून तर अन्न पोहोचण्यापासून एज्युकेशनल सपोर्ट म्हणजे मुलांना ॲडमिशनचे, स्कूलचे किट, पुस्तक सगळ्यामध्ये सरकारची काही ना काही सुविधा आहे. म्हणून गरजू म्हणण्यापेक्षा विद्यार्थ्यांमध्ये किती भूक आहे, त्यांची इच्छा किती आहे ती जास्त मायन्याची. बोलतो ना आपण, खुन्नस पाहिजे, एक जिद्द पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये की बाबा मला काहीतरी करायचं आहे, ते फार महत्त्वाचं. आणि एका गोष्टीमध्ये जिकडं आपण कमी पडत आहोत ती म्हणजे समाज म्हणून आपण कमी पडत आहोत, ती म्हणजे प्रेरणा. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आपल्याला प्रेरणा द्यावा लागेल, त्यांना विश्वास द्यावा लागेल की ते पण काहीतरी करू शकतात. कारण की एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणतो ना आपण, तो ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये आहे की शहरात जे विद्यार्थी शिकतात ते आमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत, स्मार्ट आहेत, त्यांना जास्त संधी आहेत. पण असं नाही आहे. तुम्ही कुठल्याही परीने शहरातल्या विद्यार्थ्यांपेक्षा कमी नाही आहात. मला आज इथं उपस्थित असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना एकच सांगायचं आहे, म्हणजे की तुमचा माइंडसेट पाहिजे की आय ॲम द बेस्ट. जर तो करू शकतो तर मी पण करू शकतो. देवाने तुम्हालाही बुद्धी दिली आहे, त्यांनाही बुद्धी दिली आहे. फक्त गावात राहिल्यामुळे किंवा ग्रामीण भागात राहिल्यामुळे तुम्ही कोणत्याही परीने कोणाशी कमी नाही आहात असा विचार ठेवा. बस. सर, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. AIच्या येण्यानं असं भविष्यात नोकऱ्या कमी होतील का? जसं अगोदर वाटायच्या कॅम्प्युटरच्या येण्यानं नोकरीवर आळा येऊ शकतो, तसं काही? AIचा वापर हा चांगल्या गोष्टीसाठी झाला पाहिजे. नोकऱ्या कमी नाही होणार, पण नोकऱ्या अनेक वेगळ्या नोकऱ्यांचं स्वरूप बदलेल असं मला वाटतं. फॉर एक्झाम्पल, आज तुमच्याकडे कापूस वेचायला माणसं जातात. उद्या आमच्यासारखे इंजिनियर्स कापूस वेचण्यासाठी रोबोट्स तयार करतील, बरोबर? मग ज्या इथल्या बसलेल्या मुलांना असं वाटतं की त्याला स्वतः जाऊन कापूस वेचायचं नाही आहे, त्याने AIचं शिक्षण घ्यावं, रोबोटिक्सचं शिक्षण घ्यावं, त्याने असा रोबोट तयार करावा की जो कापूस वेचेल. मग त्याच्यासाठीही जॉब असेल आणि त्याचं जे शेतातलं काम आहे ते करण्यासाठी त्याच्याकडे मशीन असेल. सो पुढच्या 10 वर्षात असे प्रचंड मोठे बदल होणार आहेत. कारण आत्तापर्यंत आपण काही रोबोट्स बघितले. फॉर एक्झाम्पल, शेतामध्ये फवारणी करण्यासाठी आपण ड्रोन आणतो, म्हणजे ड्रोनद्वारे फवारणी होते. पण आता AIच्या माध्यमातून त्या ड्रोनला ब्रेन आला आहे, म्हणजे त्याला मेंदू तयार झाला आहे.
त्याच्यामुळे आता ते फवारणी कधी करायची, म्हणजे तो ड्रोन वर्षभर तुम्ही जिथे ठेवणार त्याला स्वतःलाच तो डिसाईड करेल की आता मला शेतात जायचं आहे, मला फवारणी करायची आहे, मला इथून हे औषध उचलायचं आहे. हे सगळं काम ड्रोन स्वतःसुद्धा करू शकतो. हे AIच्या माध्यमातून साध्य झालं आहे. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी असे ऑटोमेशन होण्याची गरज आहे आणि ते ऑटोमेशन करण्यासाठी AI तुम्हाला हेल्प करेल. त्याच्यामुळे जसं गव्हर्नमेंट एम्प्लॉयला MSc IT शिकणं कंपल्सरी होतं आहे, तसंच पुढे जाऊन प्रत्येकाला AIचा अभ्यास करणं, शिकणं, एकतर वापरण्यासाठी किंवा AI वापरून काहीतरी तयार करण्यासाठी कंपल्सरी होणार आहे आणि ते गरज असणार आहे काळाची. त्याच्यामुळे AIच्या वापरातून अनेक नवीन संधी उपलब्ध होत आहेत. प्रत्येक गोष्ट जे आपण करतोय, समजा समोर उभा राहिलेला कॅमेरामॅन न येता एक रोबोट येऊन शूटिंग करेल, असंही पुढे जाऊन होणार आहे. त्यामुळे तुम्हाला माणूस जे गोष्ट करतोय त्या प्रत्येक गोष्टीला पर्याय आपण एक मशीन तयार करू शकतो. आणि मग विचार करा तुमच्यासाठी किती मोठं स्कोप आहे गोष्टी करण्यासाठी. आणि आपल्या देशामध्ये असे अनेक प्रॉब्लेम आहेत जे सॉल्व्ह करण्याची अजूनही गरज आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून मला वाटतं खूप सारे नवीन जॉब येणार आहे मार्केटमध्ये. तर IT उद्योगातील सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात तुम्ही तुमच्या कंपनीला कसे वेगळे ठरवतात? म्हणजे की पुण्याला एवढ्या IT कंपनी आहेत, मुंबईला एवढ्या IT कंपनी आहेत, त्यांच्या मते आपण कसं वेगळे ठरतो की आपण काय असं वेगळं करतो? नाही, पुण्यात मुंबईत आता पहिला प्रॉब्लेम आम्ही काय सॉल्व्ह करतोय की हे सेलू जिंतूरमध्ये राहणारी मुलं आहेत. हे समजा यांनी इकडे इंजिनिअरिंग जरी केलं IT मध्ये किंवा BCS केलं, BSc IT केलं, तर यांना इथे जॉब आहे का? नाही. यांना एकच पर्याय आहे, तुम्ही हैदराबादला जा, मुंबईला जा, पुण्याला जा, तरच तुम्हाला जॉब आहे. नाही तर इथे तुम्ही कितीही चांगलं शिक्षण घेतलं त्याचा फायदा नाही. दुसरी गोष्ट, पुण्यात मुंबईत गेल्यानंतर तुमचा खर्च, तुम्हाला ते 40-50 हजार पगार असू द्या, तुमचा महिन्याचा खर्च 25,000 होतोच. तुम्ही तिथे घर घेता, घराचं भाडं 10-15 हजार आहे, तुम्ही कार घेता, कारचा EMI होतो. तर ह्या सगळ्या कचाट्यामध्ये ही पिढी तिथे पूर्ण अडकून पडते. आम्ही वेगळं जे करतोय ते म्हणजे गावातल्या मुलांना गावाकडेच रोजगार उपलब्ध करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लायंटसाठी फायदा याचा. ITचं डिसेंट्रलायझेशन आम्ही करतोय, पण क्लायंटला कमी खर्चामध्ये रिलायबल लॉंग टर्म काम करणारी मुलं, 5-10 वर्ष एकाच कंपनीमध्ये काम करणारी मुलं पुण्यात मुंबईत सापडत नाही. ते आपल्या कंपनीच्या मार्फत सापडणार आहे. कारण एकदा मुलगा आपल्याकडे काम करतोय, साधारणतः चालू म्हणजे त्याचा पगार 25-30 हजारापासून चालू होणार आहे. तो कशाला सोडून पुण्यात मुंबईत जाईल? तो आपल्यासोबत 5-10 वर्ष कंटिन्युअस काम करू शकतो. क्लायंटलाही खात्री असेल की हा एक माझ्याबरोबर काम करणारा माणूस हा माझ्याबरोबर पुढची 5-10 वर्ष राहणार आहे. हे USP आहेत आपले. आणि मला वाटतं त्यामुळे बाहेरचे क्लायंट आपल्याला एक पर्याय म्हणून, उत्तम पर्याय म्हणून बाप कंपनीकडे बघत आहेत आणि हे आणखी वाढत जाणार आहे. घुगे सरांना विचारायचं आहे. सर, आज आपण जी माहिती दिली याच्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांच्या मनात एक गोंधळ आहे. तो म्हणजे आपण जो BCA असेल किंवा MCA मास्टर, दोन्ही ज्या डिग्र्याचं एज्युकेशन देणार आहेत, कारण आमच्या मुलांना कॅम्पसमध्ये शिकण्याची सवय असते. तर हे आपलं शिक्षण आपण कॅम्पस देणार की ऑनलाईन देणार? आणि आमचे जे BCA झालेले बरेच विद्यार्थी आमच्याकडे आहेत, त्यांना MCA करायचे, तर त्यांना MCAसाठी आपल्याकडे काही आहे का? आम्ही 11वी पासून तर MCA पर्यंत सगळे घेतो पारेगावमध्ये. आम्ही इथे आता प्रायोगिक तत्वावरती आपण BCA सुरू करतोय. पण बघा, डिग्रीला व्हॅल्यू नाही आहे हे मी तुम्हाला परखडपणे सांगू शकतो. तो इंजिनियर असेल, आज मार्केटमध्ये 90% इंजिनियर मागच्या 2 वर्षाचे पडलेत ज्यांना जॉब नाही आहेत. ओके, 10%च फक्त सिलेक्ट झालेत ज्यांनी कुठे क्लासेस लावलेत, स्वतःहून ट्रेनिंग घेतलेत. डिग्री ही एक नाममात्र आहे. पण मुलांना माहीत नाही की जॉब कसे मिळवायचे, म्हणून प्रॅक्टिकल नॉलेज कसं घ्यायचं हे आम्ही मुलांना एज्युकेशन सिस्टममध्ये आणतोय. आमचा पॅटर्न ऑफलाईनच आहे. आता एक चांगली गोष्ट म्हणजे इथे आपण काय करतोय की बोर्डीकर जे महाविद्यालय आहे जिंतूरचं, इथलं आमचा बोर्डही तुम्ही त्या कॉलेजमध्ये बघितलं असेल की तिथे जे विद्यार्थी शिकत आहेत ते आर्ट्सचे असो, कॉमर्सचे असो किंवा BCA BCSचे असो, त्यांना डायरेक्ट संधी आहे की ते बाप कंपनीमध्ये डायरेक्टली येऊ शकतात. त्या मुलांना 100% खात्री देणारं शिक्षण बाप कंपनीच्या स्टाफच्या माध्यमातून मिळणारच आहेत आणि डिग्री त्यांना बोर्डीकर महाविद्यालयाची मिळेल. त्यामुळे मला त्या डिग्रीशी काहीही घेणं देणं नाही, ती कुठलीही असेल. ती तुम्ही आमच्या म्हैसूर विद्यापीठाची घ्या
किंवा SRTM काय जी नांदेडची युनिव्हर्सिटी आहे त्यांच्याकडून घ्या. डिग्री मॅटर करत नाही. 3 वर्ष किंवा 2 वर्ष मास्टर बॅचलर्स नंतर 2 वर्ष किंवा 12वी नंतर 3 वर्ष तुम्ही जर आमच्या पॅटर्ननुसार शिकला तर खात्रीशीर जॉब मिळेल. त्यामुळे आज बोर्डीकर महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी सांगू शकतात की आम्हाला जॉब गॅरंटीड शिक्षण मिळू शकतं, मिळेल. आणि हा ऑफलाईन आहे, आम्ही ऑनलाईन घेत नाही. कारण ऑनलाईन तुम्हाला यूट्यूबवरती बराच कंटेंट मिळेल, सगळे कोर्सेस अवेलेबल आहे, पण ते शिकायचे कसे हे शिकवलं जात नाही ऑनलाईन. त्यामुळे आम्ही आमच्या इंजिनियर्सच्या मार्फत ते सगळं मुलांना डायरेक्टली ऑन द स्पॉट करून देतो. त्यांच्या हातात लॅपटॉप देतो, त्यांच्याकडून करून घेतो. त्यामुळे अशा प्रकारचं एज्युकेशन आज जिंतूर सेलूमध्ये आहेत. त्यामुळे ही एक खात्रीशीर नोकरी देणारी शिक्षण पद्धती आहेत, जे आपण ते मुलं आमच्याकडे येऊ शकतात, तुमच्याकडे एक्झाम देऊ शकतात आणि आम्ही त्यांना ऑफलाईनच शिकवणार आहोत. अजून एक प्रश्न आहे. माझं नाव सृष्टी मस्के. मला असा प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या कंपनीला बाप कंपनीच असं नाव का दिलं? कारण माझा बाप कधी माझ्या शाळेत आणि माझ्या कॉलेजमध्ये आला नव्हता. आणि मी जेव्हा शहरात गेलो शिकायला त्यावेळेस तिथले आईवडील मुलांना पाण्याची बाटली घेऊन अगदी एक्झाम हॉलपर्यंत येतात किंवा ट्युशनला घेऊन जातात, ट्युशनवरून सोडायला येतात. तर मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या मुलांचा बाप त्यांच्या करिअरबद्दल एवढा सिरियस नसतो. आज ध्रुवभाईला त्यांच्या वडिलांनी अगदी लंडनला शिकायला पाठवलं, आपल्याकडल्या मुलांचं तेवढं भाग्य नाही आहे. तर बाप कंपनी हा ग्रामीण भागातल्या मुलांचा पाठीराखा बाप आहे. असं मला वाटलं की एक प्लॅटफॉर्म त्यांना दिला पाहिजे आपण, की त्यांना त्यांच्या वडिलांपेक्षा जास्त हेल्प आपण बाप कंपनीने केली पाहिजे, बाप म्हणून किंवा एक पाठीराखा म्हणून. तर मला असं वाटलं एक साजेसं नाव आहे. ग्रामीण भागातल्या मुलांना आधारवड म्हणून बाप कंपनी काम करेल. आणि खऱ्या अर्थाने आम्ही 500-600 मुलं जे आमच्याकडे आलेत त्यांना तो ट्रॅक दिलाय, ते मार्गदर्शन केलंय. त्यांचा बाप शेतीमध्ये मेहनत करण्यात बिझी आहे, त्याच्याबद्दल आपली काही कंप्लेंट नाही, पण एक आधारवड म्हणून बाप कंपनी काम करते. त्याच्यामुळे ते नाव त्या गोष्टीला एक जस्टिफाय करते असं मला वाटतं. कन्व्हिन्स्ड? धन्यवाद सर. थँक्यू. सर, जसं की आपण 3 वर्षापासून पारेगावला कार्यरत आहात, तर त्यापैकी आतापर्यंत किती विद्यार्थी पासआउट झालेत आणि किती विद्यार्थ्यांना नोकरीची संधी तुम्ही दिली? यावर्षी आमच्याकडे 156 मुलं 166 मुलं होते. त्यातल्या सगळ्यांना आम्ही जॉब दिलेत आणि सगळे पास झालेत. त्याच्यामुळे नापास कोणी होत नाही आमच्याकडे, कारण ज्या क्वालिटीचं शिक्षण दिलं जातं त्याच्यामध्ये मुलं नापास तर होत नाही. प्रॅक्टिकल नॉलेज प्रत्येकालाच येते, कारण 3 वर्ष तुम्ही लॅपटॉप घेऊन काय भजन करत बसणार नाही आहे. तुम्हाला पहिल्या दिवसापासून लॅपटॉप दिला जातो, तुम्हाला काही ना काहीतरी करावं. तुम्ही किती दिवस टाईमपास करणार? शिवाय 8 तास दररोज बसायचे त्याच्यावरती. त्यामुळे मुलं सुरुवातीला थोडासा टाईमपास करतात, ऑटोमॅटिकली ते प्रॅक्टिस करायला सुरुवात करतात. त्यामुळे प्रत्येकाला प्रॅक्टिकल नॉलेज आलं आहे, प्रत्येकाला जॉब दिला आहे. सो अजून काही शिकतायत तिकडे. त्यामुळे जेवढ्यांना आमच्याकडे आलेत प्रत्येकाला जॉब आहेत, कारण मार्केटमध्ये संधी तेवढ्या उपलब्ध आहेत. म्हणून आम्ही बोलतो ना 100% जॉब गॅरंटी. सर, एक महत्त्वाचा प्रश्न. तुम्ही शेकडो विद्यार्थ्यांना ट्रेन केलं आहे, तर तुम्हाला काय वाटतं की आपले मराठी विद्यार्थी इंग्लिश स्कूल मुले मागे राहतात का? मराठी विद्यार्थी इंग्लिश स्कूलच्या मुलापेक्षा मागे राहतात का? इंग्लिश भाषा शिकणं खूप महत्त्वाचं आहे. कारण मी जर इंग्लिश शिकलो नसतो तर मी अमेरिकेत सर्वाईव्ह झालो नसतो, किंवा मला जे प्रोजेक्ट्स मिळतात ते अमेरिकन क्लायंटकडून मिळतात, युरोपियन क्लायंटकडून मिळतात. जर त्यांची भाषा मला कळली नसते तर मी त्यांचे प्रोजेक्ट्स मिळवू शकलो नसतो. त्याच्यामुळे इंग्लिश भाषा एक माध्यम आहे पूर्ण जगाशी कनेक्ट होण्याचं, आणि ती कंपल्सरी आहे शिकणं या फील्डमध्ये. आमच्याकडे अगदी आम्ही 11वी-12वीच्या मुलांना स्पेशल इंग्लिश ट्रेनर बोलवलेले आहेत. आम्ही इंग्लिश स्पीकिंगचे क्लास दररोज देतो मुलांना आणि त्यांच्याकडून ती तयारी करून घेतो. पण दुर्दैवाने आमच्याकडे काही मुलं अशी आलीत ज्यांना इंग्लिश वाचताच येत नव्हतं. म्हणजे आज खूप मुलं असे आहेत, 50% असं आहे की ज्यांना वाचताच येत नाही. त्याही मुलांना आम्ही घेतलं, पण आम्ही ठरवलं की 0पासून सुरुवात करा. तुम्ही वेगळ्या पद्धतीने इंग्लिशचा वापर करा. आज प्रत्येक मुलाला थोडंफार टेक्निकल इंग्लिश तरी बोलता येतं आहे. 25% मुलं आहेत जे फ्लुएंटली बोलतात, त्यांना आम्ही क्लायंटच्या समोर टाकतो.
उरलेले 75% मुलं आहेत ते तोडकं मोडकं बोलत आहेत. मला गॅरंटी 1 वर्ष काम करून करून ते जमणारच आहे त्यांना. त्यामुळे इंग्लिश ही कंपल्सरी आहे. पण त्याच्यासाठी कुठल्याही कॉलेजमध्ये आजकाल वेगळे इंग्लिश स्पीकिंग क्लासेस शिकवले जात नाही मुलांना, त्यांना बाहेर क्लास लावावे लागतात. पण आम्ही एकमेव अशी संस्था आहोत की जिथे आम्ही पहिल्या वर्षापासून मुलांना 2 तास दररोज इंग्लिश स्पीकिंगचे वेगळे क्लास देतो, कारण आम्हाला त्याचे महत्त्व माहिती आहे, गरज माहिती आहे. त्यामुळे ते गरजेचं आहे. इंग्लिशला तसा पर्याय नाही, पण इंग्लिश सोपी भाषा आहे शिकायला, अवघड नाही. सध्याचं युग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. या क्षेत्रामध्ये करिअरच्या खूप संधी आहेत आणि आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना ह्या संधी मिळाल्या पाहिजेत म्हणून रावसाहेबजी घुगे यांनी अमेरिकेतून गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून ग्रामीण भागात आले. आता आमच्या दीदीसुद्धा आमच्या परभणी आणि जिंतूर शेलूमध्ये हे आमच्या ग्रामीण भागातील मुलांना संधी उपलब्ध करून देत आहेत. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. सर, आपण जी डिग्री देणार आहात किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट हे कुठल्या विद्यापीठाचं असेल आणि ते इतर स्पर्धा परीक्षेसाठी चालेल का? जसं मी मगाशी बोललो की आमच्यासाठी डिग्री मॅटर करत नाही. सेलू जिंतूरमध्ये आम्ही बरीचशी मुलं तुमची रेग्युलर जी डिग्री आहे म्हणजे नांदेडच्या ज्या युनिव्हर्सिटीची BCA आणि BCS याच्याचमध्ये ते मुलं एनरोल करणार आहोत. त्यांना शिकवायचं प्लस त्यांना प्रॅक्टिकल शिकवण्याची जबाबदारी बाप कंपनी घेत आहेत. त्यामुळे जर तुमच्या बोर्डीकर महाविद्यालयाची डिग्री जर सगळीकडे चालत असेल तर ती डिग्री सगळीकडे चालणार आहे. पण जर आर्ट्स कॉमर्सचे काही मुलं आमच्याकडे जर आले तर त्यांना आम्ही म्हैसूर विद्यापीठाची BCA डिग्री देऊ आणि त्या डिग्रीचा फायदा म्हणजे ती डिग्री फुल टाईम डिग्री आहे. म्हैसूर विद्यापीठ 105 वर्ष जुनं विद्यापीठ आहे. भारतामधल्या पहिल्या 10 विद्यापीठामधलं आहे आणि ती जी डिग्रीचा मोड आहे तो फक्त ऑनलाईन मोड आहे. आम्ही परीक्षा ऑनलाईन घेतो. त्याच्यामुळे तेवढाच फरक आहे. ती डिग्री सगळीकडे चालते. त्या मुलाला वाटलं की मला BCA नंतर मला MPSC UPSC करायची, तू करू शकतो, तेवढीच व्हॅलिडिटी आहे. त्याच्यामुळे त्याच्यात काहीही दुमत नाही. पण त्याच्याही पेक्षा इम्पॉर्टंट गोष्ट आहे की 3 वर्ष त्या मुलाने आमच्या इथे येऊन ते 8 तासाचं दररोजचं शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. प्रॅक्टिकली शिकणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्यानंतरच आम्ही 100% जॉबची खात्री देतो आहे. आणि मी तुम्हाला सांगायला आवडेल सर, आमच्याकडे काही मुलं ज्यांना पुण्यात मुंबईत जायचं होतं ते गेले, त्यांच्या हातात डिग्री नसताना सुद्धा त्यांना 25-30 हजाराचे पगार मिळालेत. असे आमच्याकडे लाईव्ह उदाहरणं आहेत. आणि त्या कंपन्यांनी त्यांना त्यांची डिग्री विचारली नाही. त्यांनी विचारलं की त्यांनी काय प्रोजेक्ट्सवरती कामं केलेत. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाईलवरती मुलांनी टाकलं की आम्हाला हे प्रोजेक्ट्स येतात, आम्ही ही टेक्नॉलॉजी करू शकतो. त्याच्यावरती त्यांचा इंटरव्ह्यू झाला आणि त्याच्यावरती कंपन्यांनी मुलांना घेतलं आहे. त्याच्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेज असेल तर डिग्री ही दुय्यम मानली जाते. जेव्हा प्रॅक्टिकल नॉलेज नसेल तेव्हा डिग्री विचारली जाते, मग पर्सेंटेज विचारले जातात, मग तुमचं लॉजिकल रिझनिंग, गणित आणि इंग्लिश टेस्ट केलं जातं. त्यामुळे हे सध्याचं सिच्युएशन आहे. ध्रुव भैया, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही इतर तरुणांना अशा प्रकारे समाजात योगदान देण्यासाठी काय सल्ला द्याल इथल्या तरुणांना? मला माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना एवढंच विचारायचं आहे की तुम्हाला रोजगार मागणारं व्हायचं आहे की रोजगार देणारं व्हायचं आहे? मला असं वाटतं की रोजगार देण्यापेक्षा मोठं योगदान किंवा समाज कल्याण काहीच नाही आहे. कारण की तुम्ही रोजगार देऊन फक्त तो व्यक्ती नाही, पण त्या व्यक्तीचं संपूर्ण कुटुंब तुम्ही घडवू शकतात. आणि बाप कंपनीच्या मार्फत सर्वांना शिक्षणाची आणि रोजगाराची खूप चांगली संधी भेटत आहेत. पण त्याचबरोबर जे स्किल्स तुम्ही शिकणार, पुढे जाऊन तुम्ही स्वतःचंही काही करू शकतात. म्हणून मेन म्हणजे इतकंच आहे की तुम्ही जर कोणाला रोजगार देऊ शकले तर तुम्ही समाजासाठी खूप चांगलं काम करत आहात. एक प्रश्न आहे मुलीमधून. प्रमाणे तुम्ही म्हणले होते की तुम्ही 100% जॉब देता म्हणून, आणि सपोज आम्ही तुमचं ते बाप फाउंडेशन जॉईन केल्यानंतर जर तुम्हाला आमच्यापेक्षाही कोणी जर चांगला परफॉर्मर भेटला तर तुम्ही आम्हाला ते जॉबमधनं काढता का? बघा, IT क्षेत्र हे असं क्षेत्र आहे जिथे तुमच्या बुद्धिमत्तेवरती तुम्हाला पगार मिळतो. तुम्ही जे काम करत असता त्याच्यावरती पगार मिळतो. आता समजा तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेले आणि त्यांनी तुमचा इलाज बरा केला नाही, तुम्ही त्या डॉक्टरकडे परत जाल का? नाही जाल.
त्यामुळे मला हे सांगायचं आहे की तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर तुम्हाला त्या कंपनीतून कोणीच काढू शकत नाही. पण जर तुम्ही परफॉर्म केलं नाही, कारण क्लायंट काम देतो कंपनीला, त्याच्यावरतीच तो कंपनीला पैसे देतो आणि त्या पैशातूनच कंपनी तुम्हाला पगार देते. तर पहिले इम्पॉर्टंट हे आहे की हे काही गव्हर्नमेंटसारखं जॉब नाही की एकदा चिकटलं की आम्ही किती सुट्ट्या मारा, काही काम करा, नका करू, काढणार नाही. आज गव्हर्नमेंट पण स्ट्रिक्ट झालं आहे तसं. पण इथे तुमच्या बुद्धिमत्तेनुसार तुम्ही जे काम करताय ते काम जर तुम्ही परफेक्टली डिलिव्हर केलं तर तुम्हाला ती कंपनी ठेवणार आहे. आमची कंपनी तुम्हाला अनेक वर्ष ठेवू शकते जर तुम्ही तुमचा परफॉर्मन्स चांगला ठेवला, दिलेलं काम वेळेवर केलं, त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह गोष्टी केल्या तर 100% आमचीच काही कुठलीच IT कंपनी तुम्हाला काढणार नाही. आणि मी गॅरंटी देतो की तुम्ही जे प्रॅक्टिकल शिक्षण मी बोलतोय तेवढं जर घेतलं तर आमचीच नाही तर पुणे, मुंबई, हैदराबाद, बँगलोरच्या अनेक कंपन्यांसाठी तुमच्यासाठी ती दारं ओपन असतील. प्लस मुलींसाठी एस्पेशली जेव्हा तुम्ही लग्न कराल, तुमचे सासू सासरे तुम्हाला बोलले की नाही कुठे जायचं नाही, घरून काम करायचं, तर रिमोट काम देणाऱ्याही अनेक कंपन्या आहेत. म्हणजे तुम्ही घरात बसून चांगला पगार घेऊ शकता. अशाही अनेक संधी ITच्या नॉलेजमुळे तुम्हाला ओपन होतील. त्यामुळे मुलींसाठी एस्पेशली हे फील्ड खूप चांगलं आहे आणि प्रचंड पगार याच्यामध्ये मिळतो जर तुमच्याकडे नॉलेज असेल तर. येस सर. सर आता CS कम्प्युटर सायन्सच्या ज्या सब ब्रँच आलेल्या आहेत आता, AI असेल, ML असेल, डाटा सायन्स असेल, सायबर सिक्युरिटी, तर याचं स्पेशलायझेशन आपण BCA ला घेतो की MCA ला सर? सर आमच्याकडचा पॅटर्न असा आहे की आम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे आमच्याकडे पहिले 18 महिने 18 परीक्षा होतात मुलांच्या ऑनलाईन. आम्ही अगदी HTML, CSS, जावास्क्रिप्ट, बूटस्ट्रॅपपासून चालू करतो. पहिल्या 3 महिन्यात त्या मुलाला एक चांगली वेबसाईट बनवता येते. त्याच्यानंतरच्या 3 महिन्यात त्याला बॅकएंड कोडिंग करता येतं. त्याच्यानंतरच्या 3 महिन्यात त्याला मोबाईल ॲप्लिकेशन बनवता येतं. असं 18 महिन्यापर्यंत चालतं. सो त्याला आम्ही बूटकॅम्प बोलतो. म्हणजे 18 महिन्याचं बेसिक एज्युकेशन जे ITमधल्या कमीत कमी 5-6 टेक्नॉलॉजी रिगरसली दररोज 8-8 तास त्याला शिकवून करून घेतल्या जातात. त्यानंतर स्पेशलायझेशन हा विषय आहे. 18 महिन्यात आम्हाला कळतं की हा मुलगा बॅकएंडला चालणार आहे, फ्रंट एंडला चालणार आहे, सायबर सिक्युरिटीमध्ये चालेल की डेटाबेसमध्ये चालेल की डिझायनिंगमध्ये चालेल. त्याच्यानुसार आम्ही त्याला ठरवतो की तू हे स्पेशलायझेशन कर. आणि मग पुढचे 18 महिने त्या मुलावरती डिपेंड आहे की त्याला कशामध्ये स्पेशलायझेशन करायचं आहे आणि त्याच्यानुसार त्याचं करिअर पुढे तो ठरवू शकतो. तर आमच्याकडे डेटा सायन्स AI आहे, रिपोर्टिंग आहे, मोबायलिटी आहे, फुल स्टॅक आहे, सायबर सिक्युरिटी, असे वेगवेगळे स्पेशलायझेशन सब्जेक्ट आहे जे ते करू शकतात. पण पहिले 18 महिने बेसिक सगळ्या गोष्टी सगळ्यांना आणि तो बॅकअप त्यांच्यासाठी असतो. 18 महिन्यातच तो जॉब करण्याच्या लायक होऊन जातो. अशा प्रकारचा आमचा पॅटर्न आहे. आणखी प्रश्न आहे कोणाचे? मी दोन्ही मान्यवरांना एक असा कॉमन प्रश्न विचारायचा आहे मला की तुम्हाला असा कोणता संदेश तरुणाईला IT क्षेत्राबद्दल द्यायचा आणि तुम्हाला असा कोणता संदेश आहे की तरुणाईला शिक्षण क्षेत्राबद्दल द्यायचा? एक शेवटचा प्रश्न माझा. मी पुन्हा तेच बोलतोय की IT क्षेत्रामध्ये इंडिया खरं तर रिच झाले, म्हणजे श्रीमंत कंट्री झाली ती IT क्षेत्रामुळे. हे कोणीच नाकारू शकत नाही. 2000 नंतर, 2000च्या अगोदरचं चित्र खूप वेगळं होतं. 2000 नंतर इंडियामध्ये जे IT क्षेत्र आलं, पुण्यात हिंजेवाडी असेल, मुंबईमध्ये नवी मुंबई, ऐरोली असेल, पवई असेल, हैदराबाद असेल, बँगलोर असेल, आज आपण जेवढं गल्फ म्हणजे अरब कंट्री जेवढं तेल निर्यात करत नाही त्याच्यापेक्षा जास्त किमतीचं सॉफ्टवेअर आपण जगाला भारत निर्यात करतोय. आणि आपली जी इकॉनॉमी सुधारली किंवा शहरामध्ये 1 BHK, 2 BHK, 3 BHK, 5 BHKच्या किमती करोडोपर्यंत पोहोचल्या आहे, ह्या मी म्हणेल फक्त IT क्षेत्रामुळे. लोकांनी एवढे पगार कधी बघितले नव्हते आणि एवढे पगार कधी नव्हते किंवा एवढे महागडे घरही कधी बघितले नव्हते. ते झाले हे IT क्षेत्रामुळे. त्याच्यामुळे आणि IT क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. कोविडमध्ये आपण बघितलं असेल सगळ्या गोष्टी ऑनलाईन. आज आपण बघतोय शेतकऱ्यांसाठी पीक पाहणीचं ॲप असेल, तिथून सुरुवात होते तर बँकेमधले सॉफ्टवेअर सगळे ऑनलाईन आहेत. त्यामुळे IT क्षेत्राची गरज आहे, प्रचंड डिमांड आहे. फक्त स्किल्ड मॅन पॉवर आपण तयार करत नाही म्हणून जॉबच्या संधी मिळत नाहीत ग्रामीण भागातल्या मुलांना. पण ते असेल तर पूर्ण जग आपल्यासाठी ओपन आहे. त्याच्यामुळे मी तरुणांना सांगेल की बरेच लोक
बोलतात की नोकऱ्या जाणार आहे, आय टी क्षेत्राचं डिमांड कमी होणार आहे, हा एक हे गैरसमज आहे. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला नोकऱ्या आहेत आणि नोकऱ्या अनेक तयार होत आहेत. आज तुम्ही हैदराबादला जाऊन बघा, गुगल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, ॲमेझॉन असेल, प्रत्येक मोठ्या कंपनीचं ऑफिस हैदराबादमध्ये आज आहे. त्यामुळे तुमच्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. मला असं वाटतं राईट एज्युकेशन घ्या, त्याचा वापर तुमचं कुटुंब सुधारण्यासाठी करा. मला एवढंच सांगायचं आहे की एका व्यक्तीला एका दिवसात काम करायला 8 तास असतात, आपण तो 9 to 5 म्हणतो. आता त्या 8 तासांमध्ये थोडे लोक 10,000 कमवतात, थोडे 20,000, थोडे लाखोंमध्ये कमवतात, थोडे करोडोंमध्ये कमवतात. मग आता तुमच्यावरती आहे की तुम्हाला काम कसं करायचं ज्याच्याने तुम्ही कमवू किती शकाल. आणि यासाठी तुम्हाला अपस्किल करावं लागेल. जसं सरांनी सांगितलं की तुम्ही जे क्षेत्र निवडतात, सरांनी आता आय टीचं सांगितलं, आय टीमध्ये खूप संधी आहे कमवण्याची. असे आय टीसारखे अनेक क्षेत्र आहेत. आता थोडे म्हणतात की आम्हाला गायची आवड आहे, आम्हाला क्रिकेट खेळायची आवड आहे. तुम्हाला बाकी 16 तास आहेत ना तुमचे छंद पूर्ण करण्यासाठी. पण जे 8 तासामध्ये तुम्ही कमवू शकतात, तर अशा फील्डमध्ये कमवा जिकडे तुम्हाला कमवण्याची संधी भेटेल. धन्यवाद. दोन्ही मान्यवरांनी आम्हाला आय टी क्षेत्रात असेल, शिक्षण क्षेत्रात असेल, पुरेशी माहिती आम्हाला दिली, जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना बऱ्याच त्या गोष्टीचा लाभ होईल. बोलण्यासारखेही भरपूर आहेत, प्रश्नही भरपूर आहेत आणि बोलणारेही भरपूर आहेतच आपले. त्यामुळे काळाच्या आणि वेळेच्या बंधनात आपण सगळेजण जखडलेलो आहोत. त्यामुळे काळाचं आणि वेळेचं भान ठेवून आपण याला इथेच विराम देऊ आजच्या चर्चासत्राला. जाता जाता फक्त एवढंच सांगेन की चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. आणि उंच भरारी घेणाऱ्याला कधी आभाळाचं ओझं नसतं. उंच भरारी घेणाऱ्याला कधी आभाळाचं ओझं नसतं. धन्यवाद. धन्यवाद.